भरण्याचा आहे। या ठिकाणी ज्यांनी आताप्रमाणे हा इंदापूर तालुका सांभाळला ते आपल्या सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार यांच्यासाठी घोषणा द्यायचे। अजितदादा तुम आगे बढ़ो, हात वरती करायचं, हात वरती, एकच वादा, अजितदादा एकच वादा, अजितदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हात वरती करायचं, इंदापूर तालुक्याचा आवाज महाराष्ट्रात घुमवायचा आहे, हात वरती करा। अजितदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजितदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकच वादा, अजितदादा दत्ता मामा भरणे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकच वादा, अजितदादा हात वरती करा, हात वरती, अजितदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अजितदादा तुम आगे बढ़ो। धन्यवाद। या ठिकाणी प्रास्ताविक भाषणासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत। इंदापूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस गावागावात वाड्या वस्त्यावरती आमच्या मामांच्या बरोबर जे उभा राहिले त्यांनी बसावं ही नम्रतेची विनंती। हनुमंतराव कोकाटे आबा यांना विनंती, प्रास्ताविक भाषण करावं। सगळ्यांनी बसून घ्या, नम्रतेची विनंती, जागा आहे प्लीज। प्रास्ताविक भाषणासाठी इंदापूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे आबा। समोरील माणसांनी सगळ्यांनी खुर्च्या बसून घेणे। आपल्या इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याच्या मेळाव्याच्या निमित्तानं बाहेरच्या पाहुण्यांना जागा करून द्या। तालुक्यातली काही मंडळी वर असेल त्यांनी खाली बसलं तरी चालेल। आपल्या शेतकरी मेळावा आणि कार्यकर्त्याच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपले सर्वांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि 2024च्या फिक्स खासदार सुनित्राताई वहिनी आणि आपल्या इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दत्ता मामा भरणे आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं जिल्ह्यात राष्ट्रवादी घराघरात पोहोचवलेले त्यांनी काम केलेले ते जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर आणि आपले निरीक्षक सुरेशांना घुले आणि बँकेचे दुर्गाडे सर, व्हाईस चेअरमन सुनील चांदारे आणि सन्माननीय व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो, सर्वात आज युवा नेतृत्व आपल्या तालुक्यात पहिल्यांदाच येत आहे जयदादा पवार आणि त्यांच्या सभेत आलेले सर्व सहकारी। तुम्हाला एकच सांगतो, आज आपल्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष निवड झाल्यानंतर आदरणीय दादाचे इंदापूर तालुक्यात प्रथमच आगमन होत आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून दादाचे तालुक्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो। घड्याळ तेच वेळ नवी ह्या विचार घेऊन इंदापूर तालुक्याचे आमचे कार्यसम्राट आमदार दत्तामामा भरणे, माननीय दत्तामामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढत आहे। दादा आपल्या समक्ष नेतृत्वाखाली, सक्षम नेतृत्वाखाली व मामाच्या विकास कामाच्या जोरावर संपूर्ण इंदापूर तालुका राष्ट्रवादीमय होत आहे। इंदापूर तालुक्यातील एकूण 329 बूथचे काम सर्वात चांगले आहे। सर्व बूथ एजेंट बनवले असून पक्षाची कार्यकारिणी सुद्धा तयार केलेली मोठी जांबू कार्यकारिणी आहे व या कार्यकारिणीमध्ये 1300 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना नियुक्त केले आहेत। तर लवकरच जिल्हा परिषद गट वाय मेळावे घेऊन नियुक्तीचे पत्र वाटप करण्याचे येणार आहे आणि ही सभा सुरू होण्यापूर्वीच महिला पदाधिकाऱ्याच्या नियुक्तीचे पत्र दिलेले आहेत। दादा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण द्याल तो उमेदवाराला आदरणीय मामाच्या आणि गारेकर दादाच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यामधून एक त्यांचा
मधिक्य मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि दादा एवढंच सांगतो, तुम्ही देईल ते उमेदवार आणि तुम्ही देईल ते उमेदवार कोणी असला तर इथं इंदापूर तालुक्यातून 50 ते 60 हजाराचं लीड दिल्यावर राष्ट्रवादी पक्ष थांबणार नाही. त्याच्यामुळे आपण मामाचा कामाचा धंदावत तालुक्यात कुठलाही रोड करण्याचं काम शिल्लक नाही. आणि तुम्ही दिलेली साथ इंदापूर तालुक्याला, आमच्या इंदापूर तालुक्याच्या कुठल्याही दुःखात आपण सहभागी असता. तुम्ही कुठल्या तरी सभेत म्हणला माझं एकटं कुटुंब पडलं, दादा तुमचं एकटं कुटुंब कधी इंदापूर तालुका पडू देणार नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून इंदापूर तालुक्याच्या वतीने तुम्हाला गवाही देतो. आणि आपला जयदादा पवार यांनी प्रथमच आपल्या इंदापूर तालुक्यात एंट्री केलेली आहे. रॅलीने ते आलेले आहेत युवक, त्यांच्या संघ सिराज भरणे आणि दोघांनी बहाळनगर पासून इंदापूर शहरात रॅली करण्याचे मोठे काम केलेले आहे. वहिनी तुम्ही पहिल्यांदाच इंदापूर तालुक्याच्या व्यासपीठावर विराजमान झालेला आहात. तुम्ही 2024च्या फिक्स खासदार म्हणून आजच जाहीर करतो. आणि मी माझं प्रास्ताविक भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर गाडकर दादा आपले विचार व्यक्त करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंदापूर तालुका शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री राष्ट्रीय नेते माननीय अजितदादा पवार साहेब, आज पहिल्यांदाच राजकीय मेळाव्यामध्ये जाहीररित्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या अजितदादांच्या असलेल्या सुविद्य पत्नी सन्माननीय सुनेत्रा वहिनी पवार, आपल्या तालुक्याचे लाडके आमदार माननीय दत्तमामा भरणे, व्यासपीठावर उपस्थित इंदापूर तालुका आणि पुणे जिल्ह्यातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध क्षेत्रातले सर्व सन्माननीय पदाधिकारी, इंदापूर तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, श्रद्धेय मातांनो आणि पितांनो, आज घड्याळ तेच पण वेळ नवी या असलेल्या कार्यक्रमात पहिल्यांदाच आज अजितदादा आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये राजकीय दृष्ट्या मार्गदर्शन करायला या ठिकाणी आलेले आहेत. देशभरामध्ये राज्यामध्ये जी परिस्थिती रोजच्या रोज बदलते, तो बदल, ती परिस्थिती आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. त्यावरती मी अधिकचं भाष्य करणार नाही, कारण हे आपल्या सर्वांना सगळ्या गोष्टी माहिती आहे. आज आपल्या इंदापूर तालुक्याच्या दृष्टीने आपण ज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतोय, किंबहुना आपण ज्यांची योग्य पद्धतीची निवड केली आणि त्यांच्या पाठीशी उभारण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल इंदापूर तालुक्यातला आमचे असलेले आमदार दत्तमामा भरणे आणि आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष नात्यानं मनापासूनचे आभार व्यक्त करतो. आभार यासाठी व्यक्त करतो की येणाऱ्या 50 वर्ष पुढचा आमचा काही दृष्टिकोन असला पाहिजे. इथं बसलेला अडाणी असो, अगर खूप शिकलेला असो, प्रत्येकाला काही ना काहीतरी विजन असतं, काही ना काहीतरी एक दृष्टी असते पुढची. हे आज नंतर 50 वर्षांनी जेव्हा आमच्या नंतरची पिढी या ठिकाणी सार्वजनिक जीवनामध्ये येईल किंवा कौटुंबिक जीवन जगेल, आज ज्या सुविधा आहेत त्यापेक्षा अधिकच्या सुविधा जर त्याला मिळून द्यायच्या असतील, त्याचं जीवन सुसह्य करायचं असेल, जर घराघरामध्ये आनंद निर्माण करायचा असेल, तर या इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. इथं राजकारण करायचं का विकास करायचा, हा खरं विषय महत्वाचा होऊन बसलेला आहे. राजकारण करण्यासाठी अनेक मंडळी आहे, पण नुसतं राजकारण करून भावनेच्या आहारी जाऊन चालत नाही. सैन्य हे शेवटी पोटावरती चालतं. सैन्य हे भावनेच्या आहारी जाऊन लढूच शकत नाही.
त्यामुळे पोट जर भरायचं असेल तर सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. या तालुक्यातला आमचा शेवटचा मनुष्य आहे, जो दीनदुबळा आहे, गरीब आहे, दलित आहे, पीडित आहे, शोषित आहे, या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये विकासाची गंगा कुठल्या ना कुठल्या मार्गाने पोहोचली पाहिजे. यासाठी सगळी जी काही विकास जे आहे ते विकास करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये कोण करू शकतं हे राज्यातल्या विरोधकांना विचारा. तो विरोधक सुद्धा छातीटाकपणे सांगतो या अजितदादा सारखं नेतृत्व दुसरं कुठलाही विकास करू शकत नाही. त्यामुळे विकासाचा एक पोलादी पुरुष म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्राच नाही तर या देशाचं एक नंबरचं नेतृत्व सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब सुद्धा अजितदादांचं जाहीररित्या कौतुक करतात. आणि त्यामुळं सन्माननीय मोदी साहेब सुद्धा अजितदादावरती पूर्वीपासून प्रेम करत आले. आज दादांनी भूमिका घेतली ती या महाराष्ट्राच्या कल्याणाकरता आहे. दादांनी जी भूमिका घेतली हे राज्य पुढे घेऊन जाणं, ही जनता सुखी करणं आणि ही जनता सुखी करत हे राष्ट्र बलवान करणं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य असलं पाहिजे. नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम, हे राष्ट्र जर आपल्याला बलशाली केलं तर जगामध्ये तिसरी महासत्ता म्हणून आपल्याला या ठिकाणी भारत देशाला उभं करता येऊ शकतं. हे कोण करू शकतं? हे कोण करू शकतं? इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. या तालुक्यातल्या विरोधकांना सुद्धा माहिती आहे हे आज कोण करू शकतं. आज त्या ठिकाणी जे मोदी सरकार जिथं भक्कमपणे काम करत आहे, राष्ट्रीयत्वाला प्राधान्य देऊन जे काम करत आहे ते राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून अजितदादांनी त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या पाठीशी उभा राहायचा निर्णय घेतला. अरे या देशामध्ये दोन मतप्रवाह उभे राहिले, एक एनडीए आणि एक युपीए. आज विविध पक्ष विविध संघटना या दोन भागामध्ये विभागल्या गेल्या. काय बिघडलं? अजितदादांनी आज मोदी साहेबांच्या पाठीशी उभं राहायचा निर्णय घेतला. त्यांच्या भाषणामध्ये ते विस्तृत सांगतीलच की त्यामधून भारताची असलेली जगातली स्थिती आज किती भक्कम झाली आहे हे या ठिकाणी आम्ही सर्वजण रोज अनुभवतोय, रोज दूरचित्रावरती बघतोय, रोज पेपरमध्ये वाचतोय. आज या महाराष्ट्राच्या पुढे असंख्य प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची सोडवणूक वेळेमध्ये, मी पुन्हा एकदा सांगतो, वेळेमध्ये करणं खूप महत्वाचं आहे. वेळ जर निघून गेली तर काही उपयोग होत नसतो. म्हणून या ठिकाणी दादांनी बरोबर वेळेमध्ये निर्णय घेतलेला आहे. आणि जर टायमिंग जर संपलं, टायमिंग जर हुकलं तर क्लीन बॉन्ड होतं. त्यामुळं क्रिकेटच्या खेळामध्ये जसं टायमिंग महत्वाचं आहे तसं राजकारणात सुद्धा टायमिंग महत्वाचं आहे. आज जगामध्ये भारत देशाची घोडदौड ही प्रचंड वेगाने होते. सगळं जग आपल्याकडं या ठिकाणी पाहत आहे. अशा वेळेला कालावधी न घालता या देशातलं महत्वाचं राज्य कुठलं? महाराष्ट्र. हा महाराष्ट्र जर सक्षम झाला राष्ट्र सक्षम होत आहे. म्हणून महाराष्ट्राला सक्षम करणं, एक नंबरला घेऊन जाण्याचं सामर्थ्य या असलेल्या राज्यामध्ये जे समर्थ नेतृत्व जे आहे ते तुमचं आमचं अजितदादा सारखं नेतृत्व आहे. म्हणून दादांनी घेतलेली भूमिका ही योग्य भूमिका आहे आणि या भूमिकेच्या पाठीशी उभं राहणं आमचंही कर्तव्य आहे. आणि हा इंदापूर तालुका आमचा सर्वांगीण विकास करता करता राष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून चालणारा राष्ट्रवादीचा पक्का बालेकिल्ला आहे. त्यामुळं आम्ही जे दादांना स्वीकारलं ते विचारानं स्वीकारलंय, भावनेच्या आरी जाऊन स्वीकारलेलं नाही, विचाराने स्वीकारलेलं आहे. त्यामुळे दादाचा निर्णय योग्य आणि दादासारखं नेतृत्व रोखोक आणि सगळ्या गोष्टी विकासाच्या. तुम्हाला आम्हाला माहिती आहे बर्डे मामा या ठिकाणी आपल्याशी तो विषय बोलतील, पण मला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचं आहे उद्याच्या असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दादा जो देतील तो उमेदवार, दादा जे सांगतील ते धोरण आणि दादा जे बांधतील ते तोरण, या पद्धतीने इंदापूर तालुका सक्षमपणे उभा राहील. आमच्या तालुका अध्यक्षांनी आता इथं 50,000चं लीड हे फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सांगितलं. पण आमचे मित्र पक्ष हे सुद्धा आमच्या बरोबर आहेत. आमच्या या मित्र पक्षांनी सहकार्य केलं तर हे लीड वहिनी साहेब लाखाच्या पुढे नक्कीच जाईल एवढं तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. हा तालुका
अत्यंत हुशार असलेला तालुका आहे आणि त्यामुळं तुम्हा असलेल्या कुटुंबावरती एक कुटुंब आमचं एकटं पडलं वगैरे दादांनी बोलू नये. हे सारं जे आहे हे तुमचं कुटुंब आहे. त्यामुळे हे कुटुंब तुम्हाला कधी एकटं पडू देत नसतं, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळं आपण या तालुक्यामध्ये जशी बारामतीची डेव्हलपमेंट आहे तशी इंदापूर तालुक्याची डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने सुद्धा दादा ज्या पद्धतीला कार्यरत आहे. 2,500 कोटी रुपये विकासाला इंदापूर तालुक्यात आणून दिले. दादा तिथं अर्थ खात्यामध्ये आहेत, मंत्री आहेत. मामांनी इथं मागायचं, दादानी द्यायचं. हा कार्यक्रम गेले 10 वर्ष या ठिकाणी चालू आहे. त्या पद्धतीने सर्वांगीण विकास सगळ्या गावागावचा होतोय. प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला सांगणं आहे, उद्याची निवडणूक होत असताना या निवडणुकीमध्ये आपल्याला बूथ वरती काम करायचं आहे. आपापला बूथ हा भक्कम करण्याचं काम आपण करायचं आहे. या बूथ वरती काम करत असताना या 2 महिन्यामध्ये सगळे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते हे बूथ वरती प्रामाणिक काम करतात का नाही हे बघण्याचं काम आम्ही करणार आहे. तेव्हा आपण सर्वजण आपलं कर्तव्य म्हणून आपल्या तालुक्याचा विकास सर्वांगीण करायचा म्हणून या असलेल्या बूथच्या रचनेमध्ये आणि बूथ सक्षम करण्याच्या कार्यामध्ये येणाऱ्या महिन्यात 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये कार्यरत राहायचं. विकास तर 100% होणारच आहे. जे तुम्ही सांगाल ते काम सगळं पूर्णत्वाला नेलं जाईल. पण आम्हाला प्रत्येक बूथवरचं मतदानच बघायचं आहे. म्हणून ज्या कार्यकर्त्याला माझ्या गावात फंड पाहिजे, माझ्या गावात विकास पाहिजे असं ज्याला वाटतं तो त्या गावचा पुढारी म्हणजे सगळ्याला पुढं घेऊन जातो तो पुढारी. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना गावामध्ये विश्वासात घेऊन आपल्या बूथवरती जास्तीचं मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाला करून दाखवा. जे तुम्ही सांगाल ते सर्व विकासाचं काम तुम्हाला या ठिकाणी करून देण्यात येईल. एवढंच या ठिकाणी मान्य दादा मामा आणि या सर्वांच्या वतीनं आपल्याला ग्वाही देतो. या इंदापूर तालुक्यात पहिल्यांदाच दादा भूमिका घेतल्यानंतर या ठिकाणी आलेले वहिनीसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. जय पवार त्यांचे पुत्र या ठिकाणी प्रेक्षकात बसलेले आहेत. हे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं हे सर्व कुटुंबाचं आणि आलेल्या सर्व तुम्हा लोकांचं मनपूर्वक स्वागत करून जिल्ह्यातून अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. शिरूर तालुक्यातली काही मंडळी या ठिकाणी पक्षामध्ये दादाच्या पाठीशी उभं राहून प्रवेश करणार आहेत. अन्यही लोक प्रवेश करणार आहेत. जे प्रवेश करणारे सर्व पदाधिकारी जे संबंधित व्यक्ती आहेत या सर्वांचं या ठिकाणी मनापासून पक्षामध्ये स्वागत करतो. जिल्हाध्यक्ष नात्यानं त्यांना विश्वास देतो की तुम्ही आज पक्षात प्रवेश करताय. राजेंद्र कोरेगावकर आहेत, शिव फराटे आहेत आणि अनेक काही कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करतायत. या सर्वांना जिल्हाध्यक्ष नात्यानं सांगतो की आपण म्हणाल ती भूमिका येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चित पद्धतीने घेऊयात. एवढंच या ठिकाणी सर्वांना सांगून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करत आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते आपल्या सर्वांचे मामा. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकऱ्यांचा मेळावा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय सुनीत्रावहिनी पवार, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय दुर्गाडे सर, आदरणीय चांदेरे साहेब, सुरेश अण्णा गुले, आपले सर्वांचे नेते आदरणीय प्रदीपदादा गारटकर, सोलापूरहून आलेले आनंददादा चंदनशिवे, प्रवीण भैया शिंदे, छत्रपती कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, सर्व संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, उपस्थित सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व आजी माजी सरपंच, आजी माजी ग्रामपंचायतीचे सदस्य, सोसायटीचे चेअरमन, आजी माजी चेअरमन, आजी माजी सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, आजी माजी अध्यक्ष, आजी माजी सदस्य, आपल्या पक्षाचे अध्यक्ष आबा, त्यांचे सर्व सेलचे सदस्य, सर्वच युवक युवती महिला, सर्वच राष्ट्रवादी पक्षाच्या सेलचे सगळे अध्यक्ष,
उपस्थित आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, अजितदादा पवार साहेबांनी 2 दिवसापूर्वी आपल्या सर्वांना सांगितलं की मी इंदापूरला येतोय, या मेळाव्यासाठी येतोय आणि आपल्या सर्वांना थोड्या दिवसामध्ये थोडी कल्पना देऊन आपण सर्वजण या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं पहिल्यांदा मी आभार मानतो. बंधूंनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आज माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्यासमोर आमदार म्हणून उभा आहे. आज मी जरी आमदार असलो, या राज्याचा माजी मंत्री असलो, तुम्हा सर्वांना याची कल्पना आहे की मी एक शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. माझं सगळं कुटुंब एक शेतकरी कुटुंब आहे. माझ्या स्वप्नात पण मला वाटलं नव्हतं की मी कधी आमदार होईल, कधी मंत्री होईल, बंधूंनो कधी कारखान्याचा चेअरमन होईल, बँकेचा चेअरमन होईल, जेडपीचा कधी अध्यक्ष होईल. हे कधी बंधूंनो मला वाटलं नव्हतं. कारखान्याचा चेअरमन असू द्या, बँकेचा चेअरमन असू द्या, जेडपीचा अध्यक्ष असू द्या, आमदार असू द्या आणि मंत्री असू द्या, हे जर माझं जर कुणी वाटचाल जर चालू केली असेल तर या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांमुळे मी बंधूंनो ही गोष्ट वाटचाल करू शकतो. अजितदादांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहित आहे. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं, त्यांना पुढं पुढं करणारा, पुढं पुढं असणारा माणूस त्यांना कधीच आवडत नाहीये. जे खरे ते खरे, खोटं ते खोटं, ते स्पष्टपणे सांगणारा नेता आणि कामाचा नेता. कुठलंही काम असू द्या, त्या कामासाठी अहोरात्र कष्ट करणारा नेता, सकाळी पहाटे 5:30 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत काम करणारा नेता म्हणून दादांची ओळख आहे बाबा. आज आपल्या पूर्वी 2012 साली मला दादांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं. अध्यक्ष करण्याच्या अगोदर आपण शांत डोक्याने विचार करूया, आपल्या गावाच्या रस्त्यांची परिस्थिती काय होती, मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्त्यांची, गटाराची, पाण्याची परिस्थिती काय, पिण्याच्या पाण्याची परिस्थिती काय होती, याचा फक्त विचार करा. कदाचित दादांनी मला जर त्या खुर्ची बसवलं नसतं, मी काहीच करू शकलो नसतो. मी तुम्हाला आज सुनेत्राबाईंनी मी तुम्हाला एक गोष्ट सगळ्यांना सांगतो, मी तालुक्याला पण बंधूंना सगळ्यांना गोष्ट सांगतो. दादा कशा स्वभावाचे आहेत. मी जेडपीचा अध्यक्ष झाल्यानंतर सुरेशांना मी इंदापूरचे रस्ते मंजूर केले. मी अध्यक्ष 22-23 तारखेला अध्यक्ष झालो. साधारणतः 27 का 28 तारखेला माझ्यासमोर फाईल आली आणि त्या फाईलमध्ये मला रस्ते इंदापूरचे त्यावेळेस नव्हते, कारण मी अध्यक्ष नव्हतो. त्या फाईलमध्ये बारामती तालुक्यातले आणि काय 1-2 तालुक्याचे रस्ते होते आणि म्हणजे आपल्या समूहाने मी ते रस्ते कट केलं आणि त्यामध्ये इंदापूर टाकलं. इंदापूर टाकल्यानंतर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की ज्यावेळेस मी बारामती कट केली आणि माझी तक्रार म्हणण्यापेक्षा बारामतीचे सरपंच लोक दादांकडे गेले आणि दादांना त्यांनी सकाळ सकाळ देवगिरीवरती 6 वाजता सांगितलं, दादा तुम्ही आपल्या बारामतीचे रस्ते जे आहेत ते मामांनी आपले कट करून इंदापूरचे टाकले. दादांनी त्या सरपंचांना सगळ्या एकच 10-12 सरपंच उत्तर दिलं, होय त्याला मी इंदापूरला रस्ते टाकायसाठी जेडपीचा अध्यक्ष केले. हे दादांची काम करण्याची पद्धत आहे रे बाबांनो. अशी माणसं मिळायला सुद्धा खूप नशीब लागतं रे. स्वतःचा स्वार्थ सोडून, स्वतःच्या तालुक्याचा स्वार्थ सोडून, अरे ज्या माणसाला आपण त्या खुर्ची बसवू, त्या खुर्चीवर माणसाला तो पूर्ण अधिकार असला पाहिजे, त्याला एक मुक्तपणे काम करण्याची संधी दिली पाहिजे. ही फक्त किमया या देश आपले अजितदादा पवार साहेबच बाबांनो करू शकतात. हे पण बंधूंनो मी तुम्हाला सगळ्यांना माहितीसाठी सांगतो. आज आपल्या तालुक्यामध्ये विविध विकास कामाची आपण पाहतो. आपण काय गप्पा ठप्पा आपण शो करत नाही बाबांनो. आपल्या भागातले रस्ते असतील, आपल्या भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, आज MGPच्या माध्यमातून असेल, राष्ट्रीय पेयजल माध्यमातून असेल, एक मोठा आराखडा असा 800-900 हजार कोटी रुपयाचा पिण्याच्या पाण्याचा आराखडा दादा या राज्याचे पालक, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अर्थमंत्री असताना आपण बंधूंनो तयार केला. आज आमच्या महिला भगिनी तर बसलेले, आमच्या महिला भगिनीच्या डोक्याला हंडा कायमचा उतरवला गेला पाहिजे. माझी महिला भगिनी हापशावरती दिसली नाही पाहिजे. हीच भूमिका आपल्या दादांची होती रे बाबांनो. एक मोठा आराखडा आणि माझ्या इंदापूर तालुक्याला कसं झुकतं माप राहील हा प्रयत्न दादांनी बंधूंनो निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना केला. बाकीची कामं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. जलसंपदाच्या माध्यमातून बंधाऱ्याची दुरुस्ती असेल, बाकीच्या आता अनेक गोष्टी असतात. मी उल्लेख सगळ्या गोष्टीचा करून आपल्याला दादांचं भाषण ऐकायचं, त्यामुळे मी बाबांनो आपल्या तालुक्यामध्ये दादांनी खूप आपल्या सगळ्यांना दिलं. आपली न्यायालयाची इमारत असेल, अनेक शासकीय इमारती असतील, आज जे आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला बदललेलं दिसतंय हे सगळं दादांच्या प्रयत्नामुळे, दादांच्यामुळे आपण बंधून या गोष्टी सगळ्या करू शकलो.
साधारणतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वीचं इंदापूर शहर आणि आजचं इंदापूर शहर आज प्रदीपदादा कारटकरांचं खूप त्याचं सहकार्य करून दादा नगराध्यक्ष आणि सत्ता विरोधी असल्यामुळे दादांना काही गोष्टी इच्छा असताना दादा तुम्हाला काही गोष्टी त्यावेळेस करता आल्या नाही. तुमचं विजन दादा खूप चांगलं आहे, खूप चांगलं होतं, परंतु सत्तेपुढं शेवटी काही गोष्टीमध्ये इलाज नसतो आणि त्यामुळे काही गोष्टी दादांना त्यावेळेस पाठीमागे करता येत नाही. आज तुम्हाला मी सांगतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आज शहाजीराजे भोसले यांच्या गडीचा बरेच दिवस आपला प्रश्न हा रेंगाळलेला होता आणि रेंगाळलेला असताना मी फक्त पाठीमागे तो प्रयत्न चालू केला आणि आपली सत्ता गेली आणि सत्ता आल्या आल्या त्या मालोजीराजांच्या गडीसाठी आणि आमच्या मुस्लिम बांधवाचा जो दर्गा आहे त्या दर्गाच्या आराखड्यासाठी या राज्य भाऊसाहेब एक मिनिट भाऊसाहेब प्लीज जरा भाऊसाहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मीटिंग ताबडतोब लावून त्या वीरश्री मालोजीराजांच्या गडीच्या संवर्धन आणि बाबाच्या दर्ग्यासाठी बंधूंनो 37 कोटी रुपयाचा आराखडा हा दादांनी मंजूर केला आणि आराखडा मंजूर करून पर्यटकांना देता स्वतः तिथं गोल राऊंड करून स्वतःच्या विभागाकडे तो आराखडा घेतला, जेणेकरून आपल्या सर्वांना माहित आहे की शेवटी या राज्यातलं हिंदू मुस्लिम आपण सगळेजण एक आहोत, हिंदू मुस्लिम भाई भाई आहे. त्यावेळेस शहाजीराजे भोसलेंनी शेजारी बाबांच्या दर्ग्याच्या गडी शेवटी मालोजीराजांच्या गडी पण नतमस्तक झाल्यानंतर आपण बाबाच्या दर्ग्यात नतमस्तक झालं पाहिजे आणि कुठेतरी हिंदू मुस्लिम ऐक्याचं शेवटी दर्शन झालं पाहिजे. शेवटी हिंदू मुस्लिम काय आपण सगळे एकच आहोत. शेवटी आपल्या सगळ्यांचं रक्त हे लालच आहे रे बाबांनो आणि शेवटी हे काय आहे आणि हाच पक्ष तुम्हाला हे पण प्रामाणिकपणे सांगतो, आदरणीय दादांनी आम्हाला शिकवण आहे, आपण आपली फुले शाहू आंबेडकरांची आपली जी विचारधारा आहे त्या विचारधारेला आपला पक्ष आपले नेते कधीही सोडणार नाही, ती विचारधारा कायम ठेवतील हा सुद्धा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बंधूंना आपल्या सगळ्यांना देतो. आज इंदापूर शहर असेल, बाकीच्या गोष्टी तुम्हाला सर्वांना माहित आहे, मसुबाचं देवस्थान असेल, आपलं रुईचं बाबीरचं देवस्थान असेल, दगडवाडीचं नंदकेश्वरचं मंदिर असेल, यामध्ये सुद्धा आपल्याला जे काय ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी बंधूंनी केलेला आहे. दादा पूर्वी आपल्याला माहित आहे की भीमा नदी आहे, भीमा नदीवरती जो पूर्वी रस्त्याची खूप अडचण, लोकांना अकलूजवरून यावं लागत होतं किंवा वालचंदनगरच्या यावं लागत होतं. दादा तुमच्याकडे आम्ही हट्ट धरला, तुम्ही दादा पहिल्यांदा बोरटवाडीला आम्हाला पूल दिला, त्यानंतर आपण निर्निमगावला दिला, त्यानंतर आपण खोरोचीला दिला आणि आता राहिला दादा तुम्ही आपल्या तावशीला पण पूल दिला. दादा तुमचे जेवढे मानव तेवढे बाबा दादा शेवटी यातनं काय आहे, यातनं पूल बांधल्यानंतर एक दळणवळण या तालुक्यामध्ये वाढणार आहे. माळशिरस तालुक्यातला प्रत्येक माणूस इंदापूर तालुक्यामध्ये येणार आहे. माझ्या पानपट्टीचा सुद्धा एक चांगल्या प्रकारची विक्री होणार आहे. माझा चर्मकार समाजाचा एखादा दुकान असला, तो खेळ मारत असला, त्याचा पण त्यातनं व्यवसाय वाढणार आहे. दळणवळण वाढल्यानंतर निश्चित प्रकारे त्या भागाचा त्या गावाचा विकास हा झाल्याशिवाय बंधूंनो राहत नाही. दादा तुम्ही खूप मोठं काम दळणवळणाचं काम आपल्या माध्यमातून केलं. दादा विषय राहिला महत्वाचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या शेतीच्या पाण्याचा विषय आपला खूप महत्वाचा आहे. 22 गावांचा पाण्याचा प्रश्न आपल्या सगळ्यांचा महत्वाचा आहे. 22 गाव आपण तुम्हाला सर्वांना माहितीसाठी सांगतो, ज्या पाठीमागं काही लोकांनी पाठीमागं 2018 ते 19 मध्ये काय चुकीची गोष्ट झाले आणि आपल्या निरा देवधरचं पाणी हे बारामती इंदापूर आपलं पाणी पुरंदरचं उडवलं गेलं. ते पाणी तिथं गेल्यानंतर आम्ही राज्याचे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, पहिल्यांदा आमदार म्हणून शपथ ज्यावेळेस मी घेतली आणि नागपूरला पहिलं अधिवेशन सुरू झालं, दादा म्हणलं आपल्याला कुठलं काही नको, आपल्याला शेतीला पाणी महत्वाचं आहे. जे पाणी जर गेलं शेवटी सगळी सोंग करता येतील, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही रे बाबांनो. आणि एखाद्या शेतात एखादा आपण रानात चक्कर मारली, आपली शेती जर हिरवीगार असली तर आपल्या आयुष्यामध्ये झोपताना किती समाधान आपल्याला मिळतं रे बाबांनो. नुसतं बाकीच्या गोष्टी आपल्याला सगळ्या करता येतील, हे पाणी आणि शाश्वत शेती आपल्याला महत्वाची आहे. त्यासाठी मला आठवतंय की साधारणतः दादा तुम्ही एक मंत्रिमंडळाची बैठक 19 फेब्रुवारी 2020 रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. जो निर्णय पूर्वी दादा बदलला गेला होता त्या 19 फेब्रुवारी 2020 मध्ये आपण दादा निरा उजवा व डावा कालव्यावर पाण्याचे समन्वयी वाटप करण्याचा निर्णय दादा तुम्ही घेतला. जर तो निर्णय घेतला 22 गावातल्या लोकांना मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तो जर निर्णय घेतला नसता तर आपलं जानेवारी महिन्यानंतर आपल्याला पाणी आपल्या शेतीला थेंबभर सुद्धा पाणी मिळालं नसतं. आणि एक महत्वाकांक्षी निर्णय आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी घेतला, त्यामुळे आज आपलं बरे
पण हे थोडं दिवस आहे रे बाबांनो. आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे. माझ्या 100-150 वर्ष माझ्या शेतकऱ्याला शेतीला पाणी कमी पडलं नाही पाडले, यासाठी काहीतरी आत्ताच आपण काहीतरी तजवीज केली पाहिजे. नाही तर उद्या कुणीतरी आपला नातू आजोबा घरचा पुतण्या म्हणेल हे राजकारण करणारे आमच्या तालुक्याचे प्रतिनिधी नालायक होते, यांनी आमच्या शेतीच्या पाण्यासाठी काहीच प्रयत्न केला नाही, काहीच लक्ष दिलं नाही. म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता दादांच्या पाठीमागे बंधूंनो कायमचा 22 गावाच्या पाण्यासाठी आणि आमच्या खडकवासल्याच्या पाण्यासाठी लागला होता. काल कालवा सल्लागारची बैठक झाली. कालवा सल्लागारची बैठक झाल्यानंतर दादांना सांगितलं, दादांनी ताबडतोब केलं. साधारणतः जो आपला निराडावा कालवा आहे तो साधारणतः 30 जून पर्यंत जवळजवळ नॉनस्टॉप चालण्यासारखा 30 जून पर्यंत त्याची आपण व्यवस्था ही बंधूंनो केलेली आहे. आणि जो खडकवासला आहे, खडकवासल्याचं पाणी साधारणतः 3-4 मार्चला येईल. परंतु यांनी सांगितलं की एक पाळी दुसरी पाळी आम्हाला दुसरे आपले रोटेशन आपल्याला मिळणार नाही. दादांनी सांगितलं ते अधिकार नासलं चालणार नाही. माझ्या खडकवासल्याच्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 टाइम तिथं रोटेशन मिळालं पाहिजे. थोडीफार आता बचत करा, पिण्याच्या पाण्याची बचत करा, पण खडकवासला सुद्धा 2 रोटेशन मिळाली पाहिजे, ही सुद्धा भूमिका दादांनी घेतली. त्यामुळे खडकवासला सुद्धा 2 टाइम आपल्याला पाणी हे बंधूंना निश्चित प्रकारे मिळणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये दादा मला तुम्हाला एकच विनंती करायची, दादा उद्या निरा देवधरचं कामकाज आता जर उद्या चालू झालं तर उद्या हे पाणी आमचं दादा जाणार आहे. त्यासाठी मला दादा तुम्हाला एकच विनंती करायची, दादा इंदापूरची माणसं दादा जेवढी बारामतीकर तुमच्यावरती प्रेम करतात दादा, तेवढे इंदापूरकर सुद्धा दादा तुमच्यावरती प्रेम करतात हो दादा. त्यामुळे जर निरा देवधरचं जे आता बचतीचं पाणी बचत करून जे पाणी शिल्लक राहणार आहे दादा, 3 TMC पाणी दादा, 3 TMC. त्या 3 TMCचं दादा पाणी त्या निरा डाव्यावरती त्याचं नियोजन करा. हीच दादा तुम्हाला हात जोडून विनंती दादा. अरे शेवटी काय शेती नसल्यावर काय आपलं खरं आहे रे बाबांनो. आणि निरा दादा हे झालं इकडं. आणि दुसरे दादा जे मुळशी धरण आहे, मुळशी धरण दादा आपण सुर्वे समिती तुम्हाला मी सांगतो तुमचा आमदार झोपलेला नाही, झोपणार नाही. कुठनं कसं आणायचं दादाला माहिती माझं. त्यामुळं निरा हे झालं खडकवासल्याच्या बाबतीमध्ये दादा मुळशी धरण जे टाटा वीज निर्मित करतं आपणच दादा आपण लय हुशार आहे दादा, फक्त दादा बोलत नाही आपला. दादानी मुळक्यासाठी सुर्वे समितीचे पाठीमागचे जे सेक्रेटरी होते, माजी सेक्रेटरी, यांची एक समिती नेमली होती आणि त्याला विजेला वेगळा पर्याय करून हे पाणी मुळशीचं पाणी पुण्यामध्ये आणून आणि पुण्याचं राहिलेलं शिल्लक पाणी माझ्या इंदापूर दौंड तालुक्याला कसं मिळेल ही दादांची भूमिका आहे. कदाचित दादा या बजेटमध्ये जर काय सांगता आलं दादा, आम्हाला जर गोड बातमी आली तर दादा खूप बरं होईल दादा. तेवढी मात्र दादा खडकवासले सुद्धा चांगल्या प्रकारची माहिती द्या. मुळशी धरण, निरा देवधरचं बचतीचं पाणी, ह्या जर 2 गोष्टी आम्हाला झाल्या तर निश्चित प्रकारे इंदापूरकर दादा कुठेतरी आयुष्यभर कुठेतरी सुखी होतील. आणि त्यासाठी तुम्ही दादा आम्हाला प्रयत्न करावा. ही हे दादांनी 19 फेब्रुवारी 2020 ची बैठक, त्या बैठकीमध्ये हा निर्णय दादांनी तो आपल्या सगळ्यांसाठी घेतलेला आहे. त्यामुळे बाबांनो आपण निश्चित प्रकारे आज आपल्या इथं आलेले आहेत. दादांनी आता तुम्हाला मी सांगतो आपण आपल्या अनेक बाजण्या आहेत. शेवटी काम कुठला, विकास कुठला संपत नाही. बाकीच्या गोष्टी तर आपण सगळ्यांनी केलेल्याच आहेत. आणि कदाचित आज इंदापूर शहराच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगतो दीपक, तुम्ही सगळे इथं हजर आहात. आज शहरातली सगळी मंडळी पाठीमागे नगरसेवक सगळे दिसत आहेत. पिंटो नगरसेवकांना मी तुम्हाला सांगतो पूर्वीचं इंदापूर शहर आणि आजचं इंदापूर शहरमध्ये आपल्याला खूप मोठा बदल बाबांनो करायचा आहे. दादांच्या साक्षीने सांगतो, दादांनी सांगितलं की बाबा अजून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंदापूर नगरपालिकेच्या बाबतीमध्ये अजून आपल्याला खूप कामं करायचे. मी आणि गारटकर दादांनी आता त्या बाबतीमध्ये चर्चा केली. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो माझा स्वभाव कसा आहे, जोपर्यंत हाताला लागत नाही तोपर्यंत सांगायचं नाही, आपलं आहिस्ता आहिस्ता. त्यामुळे आणि छुपके. त्यामुळे बाबांनो 2 फेब्रुवारी 2024 तारीख किती, 2 फेब्रुवारी 2024 आपल्या इंदापूर 2 फेब्रुवारी मागताची फेब्रुवारी, आज तारीख किती आहे 25. 2 फेब्रुवारी 2024 इंदापूर शहरातल्या लोकांच्या साठी सांगतो, आपल्या डीपी रोड साठी अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी 90 कोटी रुपये मंजूर केले बाबांनो इंदापूर शहरासाठी. दुसरं अजून थोडं थांबा. अरे थांब बाबा, आगे बढो. काय आता आपल्याला
दादांना गेबडून सगळ्यांनी हे करायचंय बाबा. त्यामुळं दुसरं दादांना मी पण विनंती केली. दादा म्हणलं रस्ता दिला आणि परत गटर नसल्यावर आमच्या रस्त्याचं काय व्हायचं म्हणलं. मग परत हे करावं लागेल. मग काय पाहिजे. दादा म्हणलं मला गटर योजना पण पाहिजे ना. आता इस्टिंग पाणी स्वच्छ करायचं ते पण सगळं पाहिजे ना. ठीक आहे म्हणलं किती पाहिजे. दादा म्हणलं काय नको तुमचं फक्त पत्र द्या. एकनाथ शिंदे साहेबांकडून मग एकनाथ शिंदे साहेबांना दादाने स्वतः ती फाईल आपल्या नगरपालिकेची दादा घेऊन एकनाथ शिंदे साहेबांकडे गेले आणि त्या गटर योजनेसाठी इंदापूर शहरासाठी 60 कोटी रुपयाचा निधी हा इंदापूरसाठी बंधूंना मंजूर केला. मी सांगायचं तात्पर्य एवढंच की दादा आपला गप बसलेला नाही रे बाबा. आणि एवढ्या आपल्याला गप बसायचं नाहीये. तो राहुल गुंडेकर कुठे गेला. राहुल तुझं निवेदन होतं की आठवडा बाजार इंदापूर दादानी तर टाउन हॉलचा गारटकर दादानी सगळा तिथं बदललेलंच आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की आपली मंडई आपल्याला थोडं वाईट वाटतं की आपली मंडई सगळ्या रोडवरती भरते आणि त्यामुळे आपल्याला त्रास होत होती. आपल्याला आठवडे बाजाराच्या बाबतीमध्ये तिथे हे करायसाठी आपण तो ताबडतोब तिथे आपली इथं नगरपालिकेची जागा आहे त्या समोरची जागा मोकळी जागा आहे. त्या जागेमध्ये आठवड्या बाजाराचा आपल्या एक वेगळ्या प्रकारचे कट्टे की जेणेकरून नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे आणि व्यावसायिकांना सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे. त्यासाठी आपण कट्टे बांधण्याचा प्रस्ताव अजितदादांच्या माध्यमातून आपण तिथं नगर विकास विभागाला सादर करतोय. आणि दुसरं आपण तिथं जे पार्कचं आरक्षण आहे. आपण गार्डन आपली गार्डन तर जुने आहेत. त्या गार्डनला आता आपण 80 लाख रुपये दादा दुरुस्तीसाठी आपण घेतलेले. तिथं आपण पार्कचं आरक्षण मात्र तिथं शेजारीच आपण वेगळी गार्डन की तिथं लहान मुलांना कुठेतरी इंदापूर शहरामध्ये पाहुणा रावळा आला तर आपल्या शहरामध्ये त्याला एक अभिमान वाटला पाहिजे. ठीक आहे बारामती एवढा आपण नाही करणार परंतु बारामती नंतर या जिल्ह्यामध्ये इंदापूर शहराची ओळख ही झाली पाहिजे. यासाठी आपण तिथं एक गार्डन जेणेकरून तिथं एक 3 एकरामध्ये गार्डन करण्याचा प्रयत्न तोही प्रस्ताव बाबांना दादांकडे आपण देतोय. आणि तुम्हाला माहिती आहे दादा आपल्याला नाही म्हणणार नाहीत रे बाबांनो. फक्त लक्ष ठेवा नाहीतर लय भारी कसं काय माणसं लय भारी. तुम्हाला मी सांगतो आता कसं आहे मला एक तुम्हाला विनंती करायची स्टेजवरील मंडळीला. बाबांनो आता ही निवडणूक ही युतीची निवडणूक आहे. युतीची निवडणूक असल्यामुळे बाबांनो आता झालं काल रात्रीपर्यंत काय झालं ते झालं. पण आता कुणी कुणावरती टीका करू नका रे बाबांनो. कुणी कुणावरती टीका करू नका. आपल्या उमेदवाराला आपल्याला मतदान आपल्यामुळे आपल्या बोलण्यानं वागल्यानं आपल्या उमेदवाराचं मतदान वाढलं पाहिजे रे. आपल्या बोलण्यानं वागण्यानं आपल्या उमेदवाराचं मतदान कमी होईल असं बाबांनो कधी करू नका रे बाबांनो. असं झालं तर निश्चित आज तुम्हाला सांगतो आपल्या उमेदवाराचं मतदान कमी झालं तर ते नक्की आम्हाला लोकांची दादांची आमची शेवटी मान शर्मेने आमची खाली जाणार आहे. लीड जेवढं जास्त राहील परत कामं सुद्धा तेवढ्याच लीडनी जास्त जोरने आजी मी तुम्हाला कामं सांगितली त्या जोरने आपण ती कामं दादांना निश्चित प्रकारे बाबांनो आपण मागू शकतो. दुसरं दादा आमच्या इंदापूर शहर मागणी सगळ्या व्यापाऱ्यांची जर शिरसोडीचा पूल इथं झाला आपल्या ह्याच्यापासून एक मिनिट शिरसोडी मी सांगतो ना एकच मिनिट हा शिरसोडी आणि कुगावचा जर पूल झाला तर बाबांनो व्यापाऱ्यांना इंदापूरच तिथं मार्केट बाबांनो जास्त त्याचं वाढणार आहे. त्यामुळं त्या गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी करणार आहे. दादा तुम्ही एक खूप महत्वाचा निर्णय घेतला. आमच्या शेती महामंडळात शेतकऱ्यांचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो त्यांचा वर्ग 2 शेतीवर होता तो वर्ग 1 घेण्याचा निर्णय जर कुणी या राज्यामध्ये घेतला असेल तर तो आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी घेतला आणि त्याच्यामुळे आज आपल्या शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. दुसरं माझ्या गावात ज्या गावामध्ये शेती महामंडळाची जमीन आहे तिथं त्यांना ग्रामपंचायत कार्यालय बांधायचंय दवाखाना बांधायचा आहे शाळेची खोली बांधायची आहे घरकुलासाठी जागा पाहिजे. यासाठी सुद्धा निर्णय आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी बंधूंनो घेतलेला आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे यापूर्वी आपल्या तालुक्यामध्ये अल्पसंख्याक समाजाला किती निधी यायचा रे बाबांनो. आता त्याचा विचार करा. मुस्लिम समाजाला आपण नुसतं मुस्लिम समाजाचा ही करतो मतदानामध्ये कुठेतरी एकमेकाची भांडणं लावतो आणि काही लोक पोळी भाजून घेतात. या तालुक्यामध्ये पूर्वी कधीही मुस्लिम समाजाला निधी आला नाही परंतु दादाने अब्दुल सत्तार साहेबांना सांगितलं आणि आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक आमदार विधानसभा आमदाराला नुसत्या मुस्लिम समाजाला प्रत्येक वर्षी 3 ते 4 कोटी रुपये हे फक्त अल्पसंख्याक मध्ये 3 कोटी मंजूर केले. डीपीडीसी मधनं वेगळे मंजूर केले 25-15 मध्ये वेगळे केले. प्रत्येक तालुक्यामध्ये मुस्लिम बांधवांना 5 ते 10 कोटी रुपयाचा निधी आदरणीय अजितदादा पवार साहेब अर्थमंत्री असल्यामुळं आपल्या सर्व बांधवांना हिंदू मुस्लिम बांधवांना बंधूंनो मिळालेला आहे. आता बाकीचं मी काय जास्त सांगण्यापेक्षा दादा आमच्या ज्या मागण्या आहेत की आमच्या शेती महामंडळाचे जे कामगार आहेत
त्यांना घरकुल योजना कशी बांधतात त्या योजनेच्या बाबतीमध्ये आपण तिथं दादा आपण सगळ्यांनी लक्ष घालावं. रस्त्याचा विषय सांगितला, मुळशी धरणाचा तुम्हाला सर्वे समिती दादा सांगितला, बुडीत बांधारे दादा उजनी धरणाचे जे बुडीत बांधारे दादा आमचं पूर्वी सर्वे झालेला आपण मंत्री असताना, परंतु आता मध्ये 1 वर्ष थोडं गॅप झालेलं आहे. उजनी धरणामध्ये आपल्याला बुडीत बांधारे पाणी सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली खाली जातं, तिथं कुठेतरी आम्हाला बुडीत बांधारे दादा ते प्रकरण सगळं मंजुरी करून हे प्रकरण आता नाशिकला गेलेलं आहे. त्यामुळे नाशिकला प्रकरण ते थांबलेलं आहे, तिथे दादाने आम्हा सगळ्यांना लक्ष आणि सगळ्यांना द्यावा. आणि दादा इंदापूर शहराचं नगरपालिकेचं दादा कार्यालय खूप चांगलं झालेलं आहे, कार्यालय खूप चांगलं झालेलं आहे. परंतु आता तिथे आम्हाला दादा फर्निचरसाठी इमारत बरेच दिवस मला वाटतं बंद आहे. त्या इमारतीसाठी जरा पुढं पाठीमागं थोडं मागं पुढं काय झाल्या काय गोष्टी, परंतु तिथे आता आपल्याला दादा शेवटी ती इमारत आपली सगळ्यांची त्या इंदापूर शहराच्या ह्याच्यासाठी आम्हाला दादा हे करून द्या. आणि शेवटची दादा माझी एक मागणी आहे की दादा जी पुण्याचं सांडपाणी आहे दादा, हे पाणी रेकॉर्डला शिल्लक पाणी आहे दादा, हे पाणी उद्या कुणी ना कुणीतरी उचलणार आहे दादा. जे पुण्याचं 5 TMCचं सांडपाणीची योजना इंदापूरकरांसाठी दादा मी दिली होती, जी आपण योजना मंजूर झाली होती, ती योजना परत काही कारणामुळे रद्द झाली, कॅन्सल झाली. त्याला माझा नाव त्याबद्दल काही उहापोह करायचं नाही. जी दादा आम्ही वहिवट घालून ठेवलेली आमची योजना रद्द झालेली, ती आमची वहिवट ती आपण दादा जी इंदापूरच्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून जी 5 उजनीवरनं 5 TMCची योजना ही इंदापूरकरांच्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करावी, ही सुद्धा मागणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दादा मी आपल्या सगळ्यांना करतो. आणि खूप आपल्याला इंदापूर शहरातील नागरिकांना मला सांगतो, नगरसेवक मागे बसलेत, त्यांना आपल्या सगळ्यांना सांगायचंय की जेणेकरून आपल्यामध्ये जास्तीत जास्त कसा हे करता येतो करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. बाबांनो आपण सर्वांनी खूप चांगला हा मेळावा आहे. दादा कार्यक्रमासाठी आलेले दादांनी सांगितलं की अचानक दादा तारीख दिली, दादा आता आपल्याला त्यानंतर मार्गदर्शन करणार आहेत. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की जे दादांनी आपल्या सगळ्यांसाठी केलंय बाबांनो हे कुणीही करणार नाही. शेवटी आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा, शेवटी आपण ऋण हे व्यक्त ज्याने आपल्याला मदत केली, ज्याने आपल्याला सहकार्य केलं, जो आपल्या अडचणीच्या काळात पडला मदत केली, त्याचं ऋण हे व्यक्त करायचं असतं. दादा तुम्ही बारामतीचं जसं आरोग्याची तुमची सेवा तुम्ही देण्याचा बारामती तालुक्यामध्ये प्रयत्न केला जातो, दादा तुमच्या धर्तीवरच एक इंदापूरमध्ये सुद्धा एक आरोग्य कमिटी आहे. मुंबईमध्ये एक सेपरेट माणूस आहे, पुण्यामध्ये एक सेपरेट, दोन माणसं सेपरेट आहेत. फक्त इंदापूर तालुक्यातली आरोग्याची जी माणसं जी गोरगरीब पेशंट आहे त्याला एक दवाखान्याची गरज आहे. आणि शेवटी आरोग्याचा दुवा, एखाद्या पेशंटला मदत केली दुवा, खरं तर हीच ईश्वर सेवा असती. या रुग्ण आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एक मोठं काम दादा इंदापूर तालुक्यामध्ये चालू असतं. आणि गोरगरीब रुग्णाला कशी मदत होईल ही मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण बाबांनो करत असतो. त्यामुळे इंदापूरकरांनो आज तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेलं आहे. असंच तुमचं सगळ्यांचं प्रेम, तुमचं सहकार्य. दादा ऊसाच्या बाबतीमध्ये जरा थोडं आम्हाला झुकतं माप, इंदापूर तालुक्याला थोडं आपल्या अंबालिका दौंड तुमचं माप तर आहे झुकतं, पण अजूनही जरा झुकतं माप तो आम्हाला दिलं तर आमच्या ऊसाच्या बाबतीमध्ये निश्चित त्याचा आम्हा सर्वांना फायदा हा निश्चित प्रकारे बंधूंनो झाल्याशिवाय राहणार नाही. खूप चांगला कार्यक्रम बंधूंनो आज आपण सगळ्यांनी घेतलेला. आता जास्त बोलून मी काय हे करत नाही, परंतु आता जास्त काम दादाला आपण सांगितल्यामुळे अधिक काय सांगत नाही. दादा निश्चित प्रकारे इंदापूर तालुका हा तुमच्या विचाराचा तालुका आहे, निश्चित तुमच्या विचाराला साथ देणारा तालुका आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी आपल्या कामासाठी, आपल्या तालुक्याच्या विकासासाठी, आपल्या शेतीच्या प्रश्नासाठी, आपल्या इंदापूर शहराच्या विकासासाठी दादा सांगते त्या उमेदवाराला आपण सगळ्यांनी साथ द्यावी अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा, धन्यवाद. यानंतर जाहीर सत्कार होत आहे दादांचा. इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सन्मान्य तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे आबा, प्रताप बाबा पाटील सन्मान्य दादांचा सत्कार करत आहे. या ठिकाणी दादांचा सत्कार जाहीर टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी मुलुक मैदानी कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री सकाळी 6 ते रात्री 11 खुला जनता दरबार. या ठिकाणी जे का गांजले त्यामध्ये जो आपले शोषितांचा, वंचितांचा, गोरगरिबांचा यापुढे सरकार सुनीलराव साहेब पवार यांचा सरकार वैशालीताई पाटील आणि साधना
पृथ्वीराज लाके या ठिकाणी सत्कार करत आहेत। यानंतर दत्तात्रय मामा भरणे साहेब यांचा सत्कार अतुल झगडे आणि संदेश देवकर, रवी लाके या ठिकाणी सत्कार करत आहेत। थांबा, गडबड करू नका। दत्तात्रय आवाज कमी, सन्मान्य वहिनी साहेबांचा झाला। यानंतर अतुल झगडे, संदेश देवकर, दत्तात्रय मामा भरणे साहेबांचा सत्कार करत आहेत। सुरेश अण्णा घुले आमचे निरीक्षक राष्ट्रवादी पक्ष पुणे जिल्हा ज्येष्ठ नेते। डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सरांचा या ठिकाणी सत्कार होतो। सतीश पांडे, प्रशांत गलांडे, सुनील चांदोरे साहेब, व्हाईस चेअरमन पीडीसी बँक, चेअरमन दुर्गाडे सर आणि व्हाईस चेअरमन यांचा दोघांचाही सत्कार होत आहे। प्रवीण शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। प्रवीण शिंदे साहेब, त्यानंतर या ठिकाणी सत्कार होतोय वैशालीताई नागवडे मॅडम यांचा सत्कार। माजी अध्यक्षा मोनिकाताई हरगुडे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रवी बापू काळे, तसेच बाबासाहेब फराटे या सर्व, स्वप्नील देसाई आणि नितेश नहाता यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान होत आहे। प्रवीण शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। संचालक पीडीसी बँक आनंद चंदन शिवे यांच्याकडून दादांचा सन्मान सत्कार होत आहे। इरफान शेख सत्कार करत आहे। सोलापूरहून आलेले सर्व मामांचे अत्यंत जीवाभावाचे सोलापूरहून आलेले कार्यकर्ते आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे आनंददादा, इरफान चंदन शिवे सर्वांचे धन्यवाद। यानंतर शिरूर पक्षप्रमुख जयदादा पवार यांचा सत्कार करावा ही विनंती। ऍडव्होकेट शुभम निंबाळकर, बाळासाहेब ढवळे, जयदादांचा। श्रीराज भैया भरणे आपण सन्मान करावा। श्रीराज भैया आपण जयदादांचा सन्मान करा। या ठिकाणी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामधून त्यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होत आहे। त्या प्रवेशासाठी आदरणीय दादांना विनंती करतो, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन या ठिकाणी ज्यांचा सत्कार झालाय त्या सर्व मान्यवरांनी व्यासपीठाच्या खाली व्हायचे अशी विनंती। या ठिकाणी सर्वप्रथम पक्षप्रवेश होईल घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन दादा पाटील फराटे। त्यानंतर हे सर्व प्रवेश शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रवी बापू काळे, मार्केट कमिटीचे माजी सभापती शशीभाऊ दसगुडे, स्वप्नीलजी डमडरे, राजेंद्र जगदाळे आणि सर्व राष्ट्रवादी प्रेमींच्या सहकार्याने या ठिकाणी प्रवेश होत आहेत। त्यानंतर दुसरा प्रवेश राजेंद्रजी कोरेकर, माजी अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस, हे भाजपमधून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत। त्याचबरोबर त्यानंतर गौतमराव कदम, माजी संचालक भूविकास बँक, त्यानंतर मीनाक्षीताई पराटे, वडगाव रासाई मांडोगण पराठा जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्य। त्याचबरोबर त्यानंतर प्रवेश होतोय आत्माराम बापू फराटे, माजी संचालक घोडगंगा सहकारी साखर कारखाना। यानंतर कर्जत तालुक्याचे स्वप्नील देसाई यांचा पक्ष प्रवेश होतोय। स्वप्नील देसाई चला, आणि दादासाहेब फराटे, संचालक घोडगंगा साखर कारखाना, आणि राजेंद्र कोरेकर, युवा नेते शिरूर। यानंतर प्रवेश होतोय राजेंद्रजी गदादे, विद्यमान पंचायत समिती सदस्य मांडोगण फराटा गण। त्यानंतर प्रवेश होतोय मांडोगण सोसायटीचे चेअरमन प्रभाकरांना घाडगे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे दिनेशजी दरेकर। त्याचबरोबर मीनाक्षीताई दिलीपराव फराटे, माजी संचालिका शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती, लक्ष्मण बाप्पू फराटे, पंचायत समितीचे स्वप्नील देसाई कर्जतचे तालुकाते यांचा पक्षप्रवेश। त्याचबरोबर या निमित्ताने उपस्थित असलेले बाबासाहेब फराटे, माजी व्हाईस चेअरमन कुंडलिकराव शितोळे, स्वप्नील डमडरे, अंकुशांना शितोळे, कैलासदादा फराटे, त्याचबरोबर गावचे उपसरपंच अशोकप्पा जगताप, सुभाष पाटील फराटे, विभीषण काका फराटे, कैलास काका फराटे, त्याचबरोबर अमोल शितोळे। यानंतर जैसा बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावले, शोषित वंचित गोरगरीब स्त्रियांचा सक्षम आधार, नाव आहे अजितदादा पवार। बहुजनांचा आधार सन्मान्य अजितदादा पवार। या ठिकाणी जैसा बोले तैसा चाले, या ठिकाणी मराठा महासंघाला 10%। हा कार्यक्रम संपल्यानंतर
पुणे जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं महाराष्ट्र शासनाने 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं त्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी त्यांनी अजितदादांचा सत्कार करावा असं त्यांना विनंती करतो. मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेबद्दल मराठा महासंघा पुणे जिल्ह्याच्या वतीनं ऍडव्होकेट पांडुरंग जगताप जिल्हाध्यक्ष तसेच आमचे सन्माननीय DN काका जगताप हे सर्व मान्यवर दादांचा सत्कार करत आहेत. टाळ्यांच्या गजरात दादा. आपल्या सर्वसामान्यांचा एक मुलूक पैठाणी तोप आपल्या सर्वांचे नेते दादा. सकाळी 6 ते रात्री 11 खुला जनता दरबार होय लगेच अंमलबजावणी. या ठिकाणी मराठा महासंघाच्या वतीनं मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्याबद्दल जाहीर सत्कार दादांचा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे ऍडव्होकेट पांडुरंग जगताप जिल्हाध्यक्ष सगळे खाली या. यांचा सत्कार दादांचा सत्कार करत आहे. शोषित वंचितांसाठी विकास पुरुष विकास रत्न दादा. लगेच फोन लगेच अंमलबजावणी आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना आणि आपल्याला सार्थ अभिमान आहे दादा. दादांचं इंदापूर तालुका आणि मामांवरती जीवापाड प्रेम दादा. राजा मनाचा राजा सगळे खाली. आजच्या सभेला उपस्थित असणारे आपले लोकप्रिय आमदार विधिमंडळातील माझे सहकारी दत्ताभाऊ भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकरजी, उपाध्यक्ष सुरेश गुलेजी, बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदिरे, आमचे सोलापूरचे आनंदराव चंदनशिवे, प्रवीण शिंदे, महेश शिंदे, प्रशांत काटे, श्रीमंत ढोले, किरण गुजर, अमोल पाटील, आपले अध्यक्ष तालुक्याचे हनुमंतराव कोकाटे, ऍडव्होकेट शिंगाडे वकील, प्रतापराव पाटील, बाळासाहेब करगळ, दत्तात्रय घोगरे, इरफान शेख, बाळासाहेब ढवळे, गणेश पुजारी, दीपक जाधव, शुभम निंबाळकर, अविनाश गोपने, रणजित निंबाळकर, प्रशांत पाटील, दशरथ डोंगरे, राजेंद्र तांबिले, भरतराजे भोसले, अभिजित तांबिले, सचिन सातव, सचिन सपकळ, दत्तात्रय फडतरे, गणेश झगडे, अतुल झगडे, दत्तात्रय सपकळ, धनंजय बाबरस, निनाद टेमगिरे, कांतीलाल जामदार, वैशाली पाटील, मोनिका हरगुडे, चित्रा ढोले, साधना केकान, रेना मुलानी, उमा इंगोले, हेमा माळुंजकर, शुभम कोमने, TN जगताप, संग्रामसिंह पाटील, हनुमान बनगर, अनिल बागल, बापूराव शेंडे, नंदू पानसरे, भाऊसाहेब सपकळ, पार्थ निंबाळकर, लाला माळशिकरे, विठ्ठलराव ननवरे, राजेंद्र गदादे, तसंच अर्जुन देसाई, रवी आबा काळे, नितेश नाटा, हनुमंतनाना बनसोडे, प्रकाश ढवळे, बाळासाहेब पाटील, रविराज तावरे, बाळासाहेब फराटे, डॉक्टर निंबाळकर, सुधीर फराटे, शशीभाऊ दसुडे हे आमचे सगळे शिरूरचे मंडळी, राजेंद्र जगदाळे, कुंडिक शितोळे, स्वप्नील डमडेरे. स्वप्नीलचा आज वाढदिवस आहे, त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वप्नील देसाई हे कर्जत जामखेड परिसरातले एक सहकारी आहे, एका राजकीय पक्षामध्ये काम करत होते. त्यांनी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. संतोष राजगुरू, उज्ज्वला परदेशी, तसंच शिरूर तालुक्यामध्ये कधी काही राजकीय घटना घडल्या आणि त्याच्यातून तिथल्या लोकप्रतिनिधींनी धरसोड अशा पद्धतीची भूमिका घेतली. परंतु आज त्या भागातील तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं
दादा पाटील फराटे, राजेंद्र कोरेकर असे असंख्य सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे. त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. तसं बघितलं तर दादा पाटील फराटे आणि मी 91 तुम्ही मला निवडून दिलेलं होतं त्यावेळी शिरूर तालुक्यामध्ये देखील फार चांगली टीम, त्यात आता बाबूराव पाचरणे हयात नाहीयेत, गायकवाड हयात नाहीयेत, असे काही आमचे जीवाभावाचे सहकारी नाहीयेत, परंतु आम्ही सगळ्यांनी फार चांगली टीम तिथे उभी केलेली होती. त्याच्यामध्ये दादा पाटील हे आपल्या घोडगंगेचे व्हाईस चेअरमन होते, विद्यमान संचालक आहेत. राजेंद्र कोरेकर हे पूर्वी माझ्याबरोबरच होते, पण मध्ये काही कारणानिमित्त ते थोडेसे बाजूला गेलेले होते. गौतम तर माझ्याबरोबर संचालक होता बँकेचा, भूविकास बँकेला आपण त्याला संचालक केलेलं होतं. मीनाक्षीताई फराटे, आत्माराम बापू फराटे, राजेंद्र गदादे, जयवंतराव कोकडे, प्रभाकर घाडगे, दिनेश दरेकर, मीनाक्षीताई फराटे, आमचे लक्ष्मण बापू फराटे, अशा असंख्य सहकारी मित्रांनी मध्ये माझी त्यांची बैठक झाली, मीटिंग झाली आणि त्यात दादा पाटील फराटे, राजेंद्र कोरेकर त्या सगळ्या ग्रुपनी ठरवलं. तर मी त्यांना सांगितलं की मी एका मेळाव्याच्या निमित्तानं, शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये जाणार आहे. तुम्हाला तसं जवळ पडेल, तुम्ही तिथे या, कारण उद्यापासून माझं पुन्हा अधिवेशन सुरू होत आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 5 दिवस अधिवेशन चालणार आहे. मग विलंब न करता आपण आलं तर आम्ही तुमचं स्वागतच करू. आणि मी दादा पाटील फराटे, राजेंद्र कोरेकर आणि त्यांच्याबरोबरच असंख्य सहकाऱ्यांचं, स्वप्नील देसाईंचे कर्जतचे, त्यांचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत करतो. आपण सगळेजण मिळून उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करणं, सर्वसामान्य शेवटच्या माणसापर्यंत त्या पक्षाला पोहोचवणं, सर्व जाती धर्माच्या लोकांना हा पक्ष आपलासा वाटावा या पद्धतीनं कृती करणं, न्याय देणं, कुणावर अन्याय झाला तर त्या अन्यायाला वाचा फोडणं, अशा पद्धतीचं काम करू. संस्था आपण चालू, कारण तिथला आता घोडगंगा सहकारी साखर कारखाना रावसाहेब दादा पवारांच्या नाव तिथं दिलेलं आहे. आज खूप अडचणीमध्ये आज कारखाना बंद पडलेला आहे. कधी कधी काही लोकांनी जर कारखान्याकडे लक्ष नाही दिलं तर फार दुरावस्था होती आणि त्याची जबरदस्त किंमत तिथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला मोजावी लागते. महाराष्ट्रात काही भागामध्ये ते घडतंय. माझ्यासारख्या शेतकऱ्याला वाटतं की हे घडू नये, त्याकरता आमच्या परीने जिथं जिथं मदत करता येईल. इथं आता एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही देखील त्यांचा एक घटक म्हणून राष्ट्रवादी सामील झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण आपली विचारधारा सोडलेली नाहीये, परंतु सहकार खातं आपल्या दिलीप वळसे पाटील साहेबांच्याकडे अनेक वेगवेगळ्या मार्केट कमिटी असतील, सहकारी संस्था असतील, त्याच्यामध्ये चढ उतार येत असतात. त्याच्यातनं शेवटी मार्ग काढायचा असतो. आणि हीच गत आपल्या इथं थेऊर कारखान्याची झाली, कारखाना बंद, पण निवडणूक लागली तरी देखील बऱ्याचशा लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेत. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने कायद्याने दिलेला आहे. त्याबद्दल जास्त टीका टिप्पणी करणं मला उचित वाटत नाही. पण एक संस्था चांगल्या चालाव्यात हीच आमच्यासारख्याची भावना आहे. आणि निश्चितपणे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात या सगळ्या सहकाऱ्यांच्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक बळकट होण्याच्या करता आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या महायुतीचा जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवाराला चांगल्या मताधिक्याने विजयी करण्याच्या करता त्यांचं पाठबळ निश्चित मिळेल. त्यांची आजपर्यंतची जी राजकीय वाटचाल आहे, त्यांचे लोकांशी असणारे संबंध, लोकांशी असणारा एक मनमिळावू स्वभाव, अशा पद्धतीनं त्याच्यात बेरीजच आपली निश्चितपणे झालेली आहे. आणि म्हणून त्या गोष्टीचं समाधान माझ्यासारख्याला आहे. रोज कुठल्या ना कुठल्या भागामध्ये जातो त्यावेळेस अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करतात. एक त्यांना वाटतं की हा पक्ष पुढं सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल, शेतकऱ्याला न्याय देईल, अशा प्रकारचा एक विश्वास त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून ते या बाबतीमध्ये हे घडतंय. मित्रांनो, माझ्या आधी तशी भाषणं कमीच झाली. प्रास्ताविक आपल्या
अध्यक्ष महोदयांनी केलं, हनुमंतरावांनी तालुक्याचे अध्यक्ष म्हणून, प्रदीपनं जिल्ह्याचे अध्यक्ष या नात्याने गाडकर साहेबांनी भाषण केलं. दत्ताभावांनी साधारण काय कामं केली त्याचा उहापोह केला. पुढं काय आपण करू पाहतोय ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि माझं भाषण बाकीचा थोडंसं भाषणाला फाटा देण्याचं कारण मला अर्जंट इथनं मुंबईला जायचंय, कारण कॅबिनेट लागलेली आहे. आज चहापानाचा कार्यक्रम असतो, प्री कॅबिनेट आहे, कॅबिनेट आहे, प्रेस कॉन्फरन्स आहे. उद्यापासून अधिवेशन होणं, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रमुख लोक एकत्र बसून साधारण विरोधकांची स्ट्रॅटेजी काय राहील, त्याच्यामध्ये आपली भूमिका काय राहिली पाहिजे, त्याच्या संदर्भात या अधिवेशनाच्या निमित्तानं राज्यातल्या जनतेला देखील आपल्याला उत्तर देता येतं. काय आम्ही करतोय, काय मार्ग काढतोय, कसा त्याच्यातनं पुढे चाललेलो आहे, याकरता हे अधिवेशन देखील महत्वाचं असतं. आणि त्याच्यावर थोडीशी मला घाई आहे. मी सकाळी लवकर आलो होतो, परंतु बाकीची सगळी कामं केली. आपल्या इथं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं एक चांगली वास्तू उभी करण्याचा निर्णय दिगंबर गुरगाडे, सुनील चांदेरे, रमेश थोरात, आमचे दत्ताभाऊ भरणे या सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे. साधारण पूर्वीची जागा ही मेन रोडला आहे, तिथं 25/12/78 ती जागा आपण घेतलेली होती. तिथं आता जवळपास 3000 चौरस फुटाची जागा, बांधकाम आता 10,000 चौरस फुटाचं आहे. आता तळमजला आहे, पहिला दुसरा मजला आहे आणि प्रत्येकी 3000 स्क्वेअर फीटचं तिथं बांधकाम होतं. आम्ही मात्र आता ती इमारत 78 आणि 22 2000 आणि हे 23 वर्ष 24 धरा, परंतु जवळपास 45-46 वर्ष होऊन गेली. आता आपण 7400 स्क्वेअर फीटची इमारत बांधतोय. त्याच्यातनं एकूण पैसा आहे 8700 स्क्वेअर फीटचा मिळतोय. इस्टिमेट 1,83,00,000 आहे. टेंडर 1,81,00,000 रुपयाचं आहे. आणि एक चांगलं वास्तू माझ्या इंदापूर शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी आपण त्या ठिकाणी उभी करतोय. आणि आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सगळ्यांनाच मदत करणारी बँक आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आम्ही आपल्या लोकांच्या करता करतोय. त्याच्यामध्ये शैक्षणिक कर्ज 40 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मुलांच्यासाठी आपण देतोय. पूर्वी त्याचा कर्जाचा व्याजाचा दर 11% होता, परंतु मध्ये आम्ही तो 6%वर आणला. आमच्या गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत, त्यांना कमी व्याजाने कर्ज पुरवठा मिळाला पाहिजे, म्हणून 6% व्याज, बाकीचा व्याजाचा भुर्दंड पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्वतःच्या नफ्यातनं सहन करते. त्याच्यामध्ये 1 लाख रुपयाला 5% सवलत, म्हणजे 5,000 रुपये आपण सवलत देतो. 40 लाख रुपयाला वर्षाला 2 लाख व्याज सवलत दिली, म्हणजे जवळपास 4 वर्षाच्या साठी कर्ज असेल तर 8 लाख रुपयाची व्याजामध्ये सवलत मिळते. ही गोष्ट देखील माझ्या शेतकरी बांधवांनी आणि तरुणींनी लक्षामध्ये घ्यावी. बहिराजा कर्ज पुरवठा योजना आपण आणली 7.5 लाखापर्यंत. कोणालाही वैयक्तिक कारणाकरता कर्ज आपण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतनं देतो. त्याच्यामध्ये गृह कर्ज फक्त 8% व्याजाने, राष्ट्रीयकृत बँकांच्या पेक्षा आपला व्याजाचा दर बाबांनो कमी आहे, कारण ही शेवटी तुमची बँक आहे, जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची बँक आहे. महिला बचत गटाला देखील महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, आर्थिक सक्षम व्हावं. त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून वस्तू तयार कराव्यात, खाद्यपदार्थ तयार करावेत, बाजारपेठ त्यांच्याकरता शोधावी. त्याच्याही करता वेगवेगळ्या भागात आम्ही स्टॉल देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांना फक्त 4% व्याजाने कर्ज पुरवठा आपण करतो. आणि शेतकऱ्याला अर्थातच पीक कर्ज 0% व्याजाने. त्याचा पण जो भार आहे तो आपला पुणे जिल्हा बँक त्या ठिकाणी उचलते. अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण त्या बँकेचं प्रतिनिधित्व करत असताना ती बँक पण नावारूपाला राहिली पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना, सर्वसामान्यांना त्याची मदत झाली पाहिजे. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टीचं आपलं काम चाललंय. आता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जवळपास 2.25 कोटी रुपयाच्या इमारतीचं भूमिपूजन झालं, असं देखील मी या निमित्तानं जाहीर करतो. मित्रांनो, साधारण मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो. एक गोष्ट खरी आहे,
मध्ये काही राजकीय भूमिका घेतल्यानंतर माझं इथं येणं झालेलं नव्हतं आणि मी प्रदीप गारटकर, हनुमान, दत्तामामा या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना, अनेक जण आहेत, मी सगळ्यांची नावं घेत नाही, त्यांना सांगितलं की ठीक आहे मी आता येऊन जातो. त्याच्या संदर्भामध्ये मी आज तुमच्या सगळ्यांना भेटायला आलेलो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची निश्चितपणे भूमिका आहे. मित्रांनो, गेले काही दिवस इथं मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा कार्यकर्त्या मेळाव्याच्या निमित्तानं येतोय, कारण त्याच्यात घरातून सुरुवात करून मला नंतर राज्याच्या प्रचाराला बाहेर पडायचं. महायुतीचं आपल्याला जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे. एनडीए मध्ये भाजप आहे, शिवसेना शिंदे गट आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, आरपीआय आठवले साहेब आहेत, बाकीचे अनेक सहकारी आहेत आणि त्याच्यातून तिसऱ्यांदा या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचंय. त्याकरता त्यांच्या विचाराचा एक एक खासदार निवडून गेला पाहिजे. मित्रांनो, मी आता दत्तामामाचं तुम्ही भाषण ऐकलं, पोट तिडकीनं सांगण्याचा प्रयत्न करत होता. मी देखील अनेक वर्ष आज बारामतीकरांचं 33 वर्ष प्रतिनिधित्व करतोय. दरवर्षी दर 5 वर्षांनी मी तिथं कामं करत असताना बारामतीकरांना विचारा, इंदापूरकरांना तुम्हाला बारामती काही लांब नाही. दर 5 वर्षांनी मी केलेली कामं त्याच्यापेक्षा भर पुढच्या 5 वर्षामध्ये जास्त पडते, त्याच्या पुढच्या 5 वर्षात अजून भर पडते. माझी सुरुवातीची कारकीर्द आताची ह्या शेवटच्या टप्प्यातली आताची चालू असलेली कारकीर्द तुम्ही जर पाहिलं तर साधारण आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावं, कुठल्याही समाजाने, कुठल्याही धर्माने, कुठल्याही जातीनं दुसऱ्याचा राग करू नये, दुसऱ्याच्या संदर्भामध्ये वेडवाकडं बोलू नये. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला 18 पगड जातीला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली हे 350 वर्षापूर्वी त्यांचा राज्याभिषेक झालेला आज आपण साजरा करतो आणि त्याच्या आधीपासून त्यांनी त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करायला सुरुवात केली. मावळ्यांना एकत्र केलं आणि सगळ्यांना त्यांनी बरोबर ठेवलं, म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. तशा पद्धतीनं माझ्या बारामती इंदापूर हा पट्टा म्हणजे आपला होम ग्राउंड आहे. आज आम्ही जे काही आहोत ते इथल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला गेल्या काही निवडणुकीमध्ये जे पाठबळ दिलं, इथल्या वडीलधाऱ्यांनी आम्हाला जे आशीर्वाद दिले, आया बहिणींनी बहिणीच्या नात्यानं किंवा वडीलकीच्या नात्यानं आम्हाला जो विश्वास दिला आणि सगळ्यांनीच आम्हाला भरभरून, मला तर तुम्ही एकट्यानं सारी एवढी मतं दिलेली होती खासदारकीला की मीच आश्चर्यचकित झालो की इंदापूर तालुक्यामध्ये तसं त्यावेळेस माझं काही काम नव्हतं. थोडा बहुत मी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा गोलब साहेबांच्या नेतृत्वाखाली डायरेक्टर होतो, पण तसा तुमचा माझा जास्तीचा संबंध नव्हता. ही पूर्वीची घटना आणि त्याच्यानंतर मात्र सातत्याने तुम्ही जिल्हा परिषद आम्हाला देण्याच्या करता मदत केली. तुम्ही त्या ठिकाणी जिल्हा बँक सातत्याने आमच्या ताब्यात ठेवली, तुम्ही जिल्हा दूध संघ ताब्यामध्ये ठेवला, तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका 25 वर्ष ताब्यात दिली, 10 वर्ष पुणे महानगरपालिका ताब्यामध्ये दिली, अनेक वर्ष या जिल्ह्याचं पालकमंत्री पद तुम्ही मला दिला. आज पण मी पालकमंत्री आहे. त्याच्यामुळं सुरुवातीला 40 कोटी रुपयाचा वार्षिक आराखडा हा आता पुढच्या वर्षी म्हणजे आता मी अर्थसंकल्प जून जुलैला सादर करीन. 40 कोटीचा मी राजकारणात आलो त्यावेळेसचा वार्षिक आराखडा इंदापूरकरांनो 1250 कोटीला दिला. 1250 कोटी. मगाशी दत्ताबाबा सांगत होते किंवा माझ्या इंदापूरकरांनी अनेक निवेदन मला दिली की दादा इथं हे काम करा, तिथं ते काम करा, ह्याच्याकरता निधी द्या. अनेक प्रकारच्या अडचणी पण सांगितल्या. काही गोष्टी मी ताबडतोब माझा डेप्युटी कलेक्टर प्रायव्हेट सेक्रेटरी हनुमान पाटील त्यांना सूचना दिल्या. ज्या मला मुंबईला जायच्या काम आहेत ते आता मी माझ्याबरोबर मुंबईला घेऊन जाणार आहे. मित्रांनो, मी कामाचा माणूस आहे, मला विकास आवडतो. विकास झाला पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, त्याकरता मी सतत प्रयत्न करत असतो. मी कुठेही महाराष्ट्रामध्ये गेलो तर कुठं काय चांगलं आहे आणि मग ते आपल्या भागामध्ये आणलं तर काय होईल त्याबद्दलचा मी सतत लक्षामध्ये ठेवत असतो. आपला हा सर्व पट्टा मेहनती लोकांचा, मेहनती कार्यकर्त्यांचा पट्टा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे
आणि पक्षाच्या विकासाच्या धोरणांच्या मागे इथला कार्यकर्ता नेहमीच उभा राहिलेला आहे. इथल्या तालुक्याला उजनीचं बॅकवॉटरचं पाणी मिळतं. खडकवासल्याचा पाण्याचं जरा अडचण झाली त्याचा उल्लेख आमच्या दत्तामामांनी केला. कारण वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर पहिलं पाणी आता आमच्या पुण्याला प्यायला द्यावं लागतं. पावलेचं पाणी आपल्या पिंपरी चिंचवडला द्यावं लागतं. मित्रांनो, यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. 40 तालुके दुष्काळी जाहीर केलेले. माझ्या माहितीप्रमाणे इंदापूर तालुका पण दुष्काळी आहे आज जाहीर झालेला. तरी इतकी तशी बघितलं तर तारेवरची कसरत होती. मित्रांनो, मी काल 7 कालवा सल्लागार समित्या केल्या. भामा आसके, शास कमान, निरा डावा कालवा, निरा उजवा कालवा, कुकडी, घोड एवढ्या सगळ्या कालवा सल्लागार समित्या केल्या. पण मलाही कळतं, कारण माझी पण जात शेतकरी आणि तुमची पण जात शेतकरी आहे. शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे. ते पाणी मिळत असताना माझ्या शहरी भागावर पण अन्याय होऊ नये या पद्धतीचं नियोजन. पाऊस कमी पडलेला असताना, धरणात पाणी कमी असताना जर आपली माणसं तिथं बसल्यानंतर काय घडू शकतं हे आपल्याला ह्याच्यातनं समजतंय. आणि काल अतिशय व्यवस्थितपणे मी मीटिंग सकाळी मला वाटतं 8ला का 9ला सुरू केली, 8ला सुरू केली. 8 ते साधारण 10-11 पर्यंत ती सगळी मीटिंग संपवली. आणि त्याच्यातून आपल्याला एकच पाणी मिळत होतं. परंतु आम्ही सगळ्यांनी मिळून हे दुसरंही पाणी आम्हाला उन्हाळी मिळालं पाहिजे याबद्दलची भूमिका घेतली. मित्रांनो, शेवटी मलाही कळतंय की कामं झाली पाहिजे. आज माझं लाकडी निंबोडी अनेक वर्ष मी प्रयत्न करतोय, अनेक वर्ष दत्ता प्रयत्न करतोय. तुम्ही सगळेजण सांगताय. आज आता 10 गावं माझ्या इंदापूर तालुक्यातली, 7 गावं माझ्या बारामती तालुक्यातली, 17 गावांची लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना 348 कोटीची प्रशासकीय मान्यता दिली. किती? 348 कोटी. 229 कोटीचं टेंडर काढलं, काम सुरू झालं. 119 कोटी भूसंपादन, रस्ते आणि इतर गोष्टींच्या करता. त्या कामातनं ज्या माझ्या शेतकऱ्याचं भूसंपादन करावं लागेल त्याला वाऱ्यावर न सोडता त्यांच्या कामाच्या करता 119 कोटी रुपयांची तरतूद केली. बऱ्याचदा व्हायचं काय, उपसा सिंचन योजना व्हायची, धरण व्हायचं आणि लोक आजपर्यंत पुनर्वसन करून अक्षरशः 2-2, 3-3 पिढ्या महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये त्याच्यामध्ये अडचणीत आलेल्या आपण सगळ्यांनी पाहिलेलं. आणि म्हणून हे देखील एक फार मोठं काम आपण आपल्या इंदापूर तालुक्याच्या करता आणि जिथं जिराज भाग होता त्या लोकांनी लाकडी निंबोडी आणि बाकीच्या भागातल्या लोकांनी खाली कॅनॉलच्या तिकडं विहिरी काढली आणि वर पाणी आणलंय. परंतु कॅनॉल आटला तर त्या विहिरीला पाणी आहे का? नाहीये. सायपण करायचं, ते काय काय करायचं ते आता सगळं आपल्याला अंडी पिल्लं माहितीये, कारण मी पण त्याच्यातलाच आहे आणि तुम्ही पण त्याच्यातलेच आहात. त्याच्यामुळं आपल्याला मी जे काही अधिकाऱ्यांना सांगायचं ते सांगतो. आमचा लोकप्रतिनिधींचा हाच प्रयत्न असतो की आपल्याला कडक जे पद आहे त्या पदाचा उपयोग आपल्या जनतेला झाला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांच्या फळबागा असेल, त्यांचं ऊसाची शेती असेल, कसल्याही प्रकारची शेती असेल. आज आता बाबरस मध्ये आपले वारले त्यांच्या मुलाला भेटायला गेलो. तो म्हणला की दादा मी आता 1 एकर जांभळ लावलेलं आणि बरे पैसे त्याला मिळतात. सांगायचं तात्पर्य की थोडं आपण चौकस राहायला पाहिजे. ग्राहकाची काय डिमांड आहे, काय पिकवलं तर ते विकलं जाईल, जे विकेल ते पिकेल, अशा प्रकारची भूमिका मागं आम्हीच लोकांनी घेतली होती. आणि त्याच्यातूनच जनतेला सांगितलं होतं आम्ही बियाणं चांगलं देऊ. आपलाच कृषी मंत्री धनंजय मुंडे, आम्ही औषधं चांगली देऊ, आम्ही खतं चांगली देऊ, सेंद्रिय शेती कशी करायची ते सांगू, आम्ही चांगल्या प्रकारची अवजारं यंत्रसामुग्री द्यायला क्रॉस सबसिडी देऊ, शेततळी देऊ, विहिरी देऊ, विजेची कनेक्शन देऊ. आता लाईट दिवसा कधी आठवड्यातनं दिवसात निम्मे दिवस आणि निम्मे दिवस रात्री असते. सोलरवर आम्ही आता वीज द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यातनं दिवसभर सूर्य उगवला पंप चालू, सूर्य मावळला पंप बंद, उद्या बिबट्या आला, विंचुकाटा आला, काही घायचे कारण नाही, नाहीतर आता रात्री जावं लागतंय. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या माझ्या शेतकऱ्याला होतात आणि म्हणून त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा
ह्या पद्धतीनं आम्ही मित्रांनो मार्ग काढतोय. राष्ट्रवादी पक्षानं कायम राष्ट्र पुरुषांचं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेतलेली. 2 दिवसापूर्वी मी छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरला होतो. तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मी अनावरण केलं. दत्ताबाबा पण येणार होता, पण त्याच्याकडे काहीतरी घटना घडली, त्याच्यावर तो येऊ शकला नाही. नाहीतर तो, मी, सतीश चव्हाण असे काही सहकारी मित्र आम्ही तिथं होतो आणि होळकरांचे 13वे वंशज ते तिथं आलेले होते. अशा पद्धतीनं तिथं लोकाभिमुख राज्यकारभार आदर्श हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पण आहे. त्यांनी केलेला बाराव, त्यांनी केलेल्या विहिरी, त्यांनी केलेलं त्या काळातलं काम आज देखील आपल्याला त्याच्यामध्ये आठवणीत आहे. छत्रपती शिवरायांच्या साथीला त्या काळामध्ये मावळे होते. त्या मावळ्यांच्या साथीनं जे काही महाराजांनी स्वराज्य उभं केलं, तसाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सर्वांच्या आणि कार्यकर्त्यांच्या साथीनं आपल्याला त्या ठिकाणी उभा करायचा. मित्रांनो, राजकारण तसं बघितलं तर नदीच्या पाण्यासारखा प्रवाही असतं, हे आपण सर्वजण जाणता. राजकारणात कधी कधी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात, याची तुम्हाला सर्वांना जाणीव आहे, देशाला जाणीव आहे. आपल्या इतिहासामध्ये सुद्धा गटातटाचं राजकारण वेळवेळेनुसार झाल्याचे दाखले. 2019ला देखील आपली विचारसरणी जुळत नसताना देखील आपण त्यावेळेस शिवसेनेबरोबर गेलेलो होतो महाविकास आघाडीमध्ये. खरं तर त्याही वेळेस भारतीय जनता पक्षाने आपल्याला सांगितलेलं होतं की आपण एकत्र मिळून सरकार करू. 2 पक्षाच्या आघाडीत आपल्याला कदाचित सत्तेचा वाटा जास्त मिळाला असता. यात कार्यकर्त्यांना देखील वेगवेगळी पदं देता आली असती. त्याच्यामध्ये पक्षाने मात्र त्यावेळेस वेगळी भूमिका घेतली आणि सर्वांनी तो निर्णय त्यावेळेस मान्य केला. मी अगोदर सुद्धा सांगितलं, आज देखील तुम्हा कार्यकर्त्यांच्या समोर मी आवर्जून माझा घरचा भाग म्हणून सांगू इच्छितो की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी त्यांच्या विभागामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. आपल्या आमदारांना देखील मी स्वतः मतदारसंघात विकास कामाकरता निधीचा पाठबळ दिलं आणि अचानक शिवसेनेतला अंतर्गत संघर्ष आणि त्याच्यातून एकनाथराव शिंदेंनी अनेक आमदार, अनेक मंत्र्यांना घेऊन ते बाहेर पडले आणि त्याच्यातून आपल्या कामांना खीळ बसली. तुम्ही दत्ताला विचारा, इथल्या काही कार्यकर्त्यांना विचारा. मध्ये 1 वर्षाच्या काळामध्ये आपण सत्तेमध्ये नव्हतो, त्यावेळेस निश्चितपणे विकास कामं थांबली होती. स्टे मिळालेले होते, निधी मिळायला मर्यादा आलेल्या होत्या आणि आपलं मतदारांचं त्याच्यात नुकसान होत होतं. यावर मी आणि इतर सर्व मंत्र्यांनी भूमिका घ्यायचं ठरवलं. ते लोकांच्या कामाच्या दबावात कार्यकर्त्यांचे, आमदार यायचे, दत्ताला विचारा, सगळ्याच्या सगळ्या आमदारांनी पत्र दिलेलं होतं, सगळ्यांच्याच आहे. आज देखील त्याची एक कॉपी माझ्याकडे, पण मला आता त्या बोलत जायचं नाही, तेच कशाला उघडत बसायचं. आता जनतेचा विकास, लोकांचे प्रश्न आणि त्याकरता केंद्रामध्ये 65% भारतातल्या जनतेचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी साहेब 3ऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत. त्यांनी त्या दिवशी आपल्या वाराणसीला सांगितलं, माझ्या 2 टर्म तुम्ही बघितल्यात, आता 3री टर्म बघा, असं काम करून दाखवतो की सगळ्यांना त्या ठिकाणी आश्चर्य वाटेल, इतकं उत्तम काम करून दाखवतो. आणि त्यांच्याकडे विचार आहे, त्यांच्याकडे सकाळपासून उशिरापर्यंत काम करण्याची ताकद आहे. परदेशात गेले तरी आल्यावर जेटलॅग वगैरे नाही, लगेच कार्यक्रम सुरू. मी पण त्यांच्याबरोबर महाराष्ट्रात काही कार्यक्रमाला फिरतो. सकाळी कार्यक्रम सोलापूरचा, दुपारी कार्यक्रम कर्नाटकचा, संध्याकाळी कार्यक्रम तामिळनाडूचा आणि रात्री पुन्हा दिल्लीला. आज नॅशनल हायवे झालेले, पूर्वी असे हायवे होत नव्हते. तिथं आता वंदे भारत ट्रेन सुरू झालेली. किती कमी वेळात मुंबईतनं, पुण्यातनं आपण सोलापूरला जातो, मुंबईतनं नाशिकला जातो. अशा कितीतरी ट्रेन सुरू करायच्या. परवा पुण्याचे तर सगळेच्या सगळे स्टेशन चकाचक करण्याचा निर्णय झाला. का झालं की आपल्या विचाराची लोक तिथे असली पाहिजे. आज दत्ताभाऊ 10 वर्ष का काम करू शकला?
मागच्या 5 वर्षात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या काळात दत्ताभावाकडनं झालेली कामं आणि नंतरच्या काळामध्ये झालेली कामं तुलना करा, तुम्हालाच कळेल. शेवटी आपला लोकप्रतिनिधी हा सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा गेला तर मित्रांनो, आम्ही इथं एवढा निधी देतो तर केंद्र सरकार कितीतरी पटीनं जास्त निधी देऊ शकतो. मोठा उद्योग आपण आपल्या भागात आणू शकतो, मोठे प्रकल्प आपण आणू शकतो, मोठ्या केंद्राच्या योजना आपण आणू शकतो. आपण हक्कानी मोदी साहेबांना सांगू शकतो की मोदी साहेब, तुमच्या विचाराचा खासदार दिलेला आहे, आता आम्हाला हे काम मंजूर करून द्या. ती जबाबदारी मी घेईन ना, तुम्ही काय काळजी काय. त्याच्यामध्ये अमित शहा साहेबांना भेटी माग प्रशांत काटे इथं बसला चेअरमन, त्याला विचारा. अमोल व्हाईस चेअरमन आहे. अहो, कितीतरी वर्ष आपल्यावर इन्कम टॅक्सची टांगती तलवार होती, 20-25 वर्ष आपल्याला काढता आली नाही. आम्ही जायचो, फायनान्स मिनिस्टरला भेटायचो, प्रणव मुखर्जी असायचे, ए.के. अँथोनी असायचे, वेगवेगळे मान्यवर तिथं आपले सुब्रमण्य पी चिदंबरम वाचायचे आणि ते म्हणायचे ठीक आहे तात्पुरतं वसुली करायचं थांबवतो, पण टांगती तलवार हल्ली नाही. अमित भाई आले, अमित भाईंना शिष्टमंडळ भेटलं. 30 वर्षाचा प्रश्न 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना भरावे लागले असते, सगळं माफ करून टाकलं. आणि आता इथून पुढे एफआरपी पेक्षा जास्त भाव दिला, इन्कम टॅक्स नाही, एफआरपी पेक्षा जास्त भाव देतील. माळेगाव सोमेश्वरनी दिले, चेअरमननी जायचं, साखर आयुक्ताला भेटायचं, साखर आयुक्तांनी बघायची बॅलन्स शीट बरोबर आहे का, त्यांना भाव देता येतो का, कर्ज न काढता देता येत ना, कारखान्यांनी चाललाय ना, जर मंजूर. इन्कम टॅक्स नाही. धमाकाने ताकद असावी लागते काम करणारी, म्हणून हे घडतंय. त्याच्यामध्ये आता सहकारामध्ये पण त्यांनी लक्ष घातले, त्याच्याबद्दल देखील वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यामध्ये. मित्रांनो, मी आपल्याला सांगतो, खरं तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व भागामध्ये कशी मदत करता येईल याबद्दल आम्ही प्रयत्न करत होतो. आता आम्ही जो निर्णय घेतला तो संघटनेसाठी आणि कार्यकर्त्यांच्यासाठी हा निर्णय तुमच्या पाठबळावर घेतलेला. तुम्ही कुठेही भावनिक होऊ नका, आपल्याला काम करायचं. मागचा काळ वेगळा होता, त्या काळात आपण ज्यांना ज्यांना साथ द्यायला पाहिजे ती साथ दिली. आताचा काळ वेगळा आहे. आज विरोधकांच्या मध्ये एक वाक्यता नाहीये, 4 दिशेला 4 कोंड आहे. मित्रांनो, असंच इंदिरा गांधींचा पराभव करण्याच्या करता सगळे एकवटले. जयप्रकाश नारायण एक चांगलं व्यक्तिमत्व, परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार आलं. लाटच अशी आली की काही काही उमेदवार घरात दुपारी झोपले होते, त्यांना मामलेदारनी तहसीलदारनी फोन केला, साहेब या सर्टिफिकेट घ्यायला तुम्ही आमदार झाला. खोटं नाही सांगत, मला त्याच्यातले कितीतरी आमदार त्यावेळेस भेटले होते. दादा आम्हाला माहिती नव्हतं, 78ची गोष्ट सांगतो मी. आणि ते आमदार झाले का, तर ती ताकद तुमच्या प्रत्येकाच्या पवित्र मतामध्ये. तुम्ही जे बटन दाबाल ती व्यक्ती निवडून येऊ शकते, आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि म्हणून मित्रांनो, आज मी गेले 25, 30, 35 वर्ष काम करतोय. मला आता सगळ्या गोष्टीची जाण झालेली आहे. मी कुठल्याही कामामध्ये तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. काही आपल्या इथं द्राक्ष बागायतदार आहेत, अचानक त्या ग्रेप इंडस्ट्रीने सांगितलं आम्ही द्राक्ष घेणार नाही. मी मुंबईला मीटिंग बोलवली, त्या लोकांना बोलवलं. ती परदेशी कंपनी आहे, परंतु सरकारमध्ये असताना एक्साईजच्या लोकांना सांगितलं त्यांना बोलून घ्या. त्याच्यामध्ये सुलावाईनवाल्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं माझ्या इंदापूर बारामती तालुक्यातली बेंगलोर द्राक्ष घेतली पाहिजे. घेतली, भाव पण वाढून दिला. बाळासाहेब दिला गेला. ह्याच्यामध्ये कुणाला बाकीच्यांना जमलं नाही. मी म्हणतो ना, प्रत्येकाचा काळ असतो. आया बहिणींनो, 4 दिवस सासूचे असले तर 4 दिवस सुनेचे येतातच ना, नाही येत. तसंच आहे. आता 4 दिवस सासूंचे गेले, आता सुनांचे दिवस आले. अर्थात तुम्ही बटन दाबलं तर
तेवढं नको दाबू, हळू कुठंही दाबताना कुणाला काळं निळं करू नको. हे आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगते. मला बोलणारा महाराज आहे, समोर काळसं बसलंय, मागं बायको बसली. ती दोघं नसती तर तुम्हाला सांगितलं. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण घरात बोलतोय, नाही तर पुन्हा ब्रेकिंग न्यूज यांची सुरू. ब्रेकिंग न्यूज. मित्रांनो, आपल्याला विरोधाला विरोध करून राजकारण करायचं नाही, या मताचा मी आहे. आम्ही कार्यकर्त्यांना तुमची काम करायला सत्ता नाही अशी कारणं देऊ शकत नाही. उद्या मी सांगितलं ते नाही बाबा सत्ता नाही, आणि सत्ता नाही तर मग तुम्ही काय करता, हे लोकांना सांगता कामा नये. आणि त्याच्यामुळं लोकांचे प्रश्न समजून घेणं आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणं हे आम्हा लोकप्रतिनिधींचं काम असतं. आणि याकरता समोरून सन्मानाने कोणी सत्तेत सामील होण्याचा विचारात असेल तर का नाही आपण त्यामध्ये सहभागी व्हायचं. कार्यकर्त्यांचा विचार आणि लोकांच्या असणाऱ्या आमच्यासारख्या नेत्यांना अशा प्रकारचा विचार करावा लागतो. मी राजकारण करताना कधी जातपात बघितली नाही, सगळ्यांना माहिती आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण तर कधीच केलं नाही. हा माझा तो त्याचा हे माझं धोरण नाही. हा सर्वांना बरोबर घेऊन जाणं आणि ज्याच्यात धमक आहे त्याला संधी देणं हेच माझं धोरण आहे. मित्रांनो, निवडणूक हे विचाराचं तसं बघितलं तर युद्ध असतं आणि प्रत्येक पक्ष हे युद्ध कार्यकर्त्याच्या बळावर लढतो. कार्यकर्ता आमचा कणा असतो. आम्ही किती वल्गना केल्या आणि आमच्या मागे कार्यकर्तेच नसले तर काही आम्हाला समाजामध्ये किंमत नाही. परंतु आम्ही कार्यकर्त्यांनी आम्हाला उचलून धरलं तर समाजामध्ये देखील आम्हाला मान सन्मान त्या ठिकाणी मिळत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील इंदापूर तालुक्यात सातत्याने सत्तेच्या माध्यमातून पाठबळ देत विविध गोष्टींना त्या ठिकाणी आपण मदत केली आणि एक चांगल्या पद्धतीनं कामं इथं घडून आणली. यात तुम्हा सर्वांचं योगदान आहे हे कदापि विसरणार नाही. मात्र हे सर्व आम्ही करू का शकलो तर तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्यामुळे. हे पक्ष मोठा होतो तो हा कार्यकर्त्यांच्या जीवावर होतो, त्यांच्या मेहनतीवर होतो, त्यांनी गाळलेल्या घामावर होतो. याची आम्हा सर्व सहकार्यांना जाण आहे आणि त्याच्यामुळं राष्ट्रवादी पक्ष हा त्याच्या स्थापनेपासून 2014 ते 19चा काळ सोडला तर सातत्याने कायम सत्तेत राहिला आहे. याचं सारं श्रेय हे त्या भागातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचं काम करत असतो. अशा कितीतरी गोष्टी मी आपल्याला सांगू शकतो. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये मी आवर्जून महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो, देशाचं नेतृत्व सक्षम नेत्याच्या हाती आज आहे, हीच गॅरंटी आहे. मोदी साहेब म्हणतात ना, ही मोदींची गॅरंटी आणि तशा पद्धतीने ते करतात. देश एका सक्षम नेतृत्वाखाली वाटचाल करत असताना देशातले नरेंद्र मोदी सरकार हे केवळ विकासाची पूर्ती करणारे सरकार आहे. कोविड काळात सुरू केलेली पंतप्रधान गरीब कल्याण योजना, गरीब जनतेला विचार करा, 80 कोटी जनतेला मोफत रेशन धान्य, मोफत 80 कोटी जनता. आणि त्याच्यामध्ये PM किसान सन्मान योजना, पंतप्रधान आवास योजना, ग्रामीण भागातील वर्गासाठी अर्थसहाय्य योजना, अशा अनेक योजना गोरगरिबांच्यासाठी केंद्र सरकारकडनं कार्यान्वित आहे. आता तर त्यांनी सांगितलं की 4 कोटी लोकांना घर बांधायचा कार्यक्रम पुढच्या 5 वर्षात हातात घ्यायचा. किती? 4 कोटी. मध्ये आम्ही सोलापूरला गेलो होतो, चंदन शिवे तिथं आहेत, त्यांना विचारा, 30,000 लोकांना घर बांधणीचा कार्यक्रम चाललाय. 15,000 बांधून झाली. एवढी सुंदर घरं की पंतप्रधानांना देखील त्यांचे जुने दिवस आठवले आणि ते घरचा उल्लेख करत असताना त्यांचे डोळे पाणावले. तरी काहींनी राजकारण करावं. राजकारण कुठल्या स्तरावर द्यावं त्याला पण काही मर्यादा आहे. त्याचाही भान कुणाला राहिलेलं नाहीये आणि त्याच्यामुळं सामान्य जनतेला अन्न वस्त्र निवारा मिळतो, हीच त्यांची गॅरंटी आहे. बाजारात विकण्यासाठी असणाऱ्या वस्तूला गॅरंटीची तारीख असते, मात्र विकास कामं करणाऱ्या नेतृत्वाला
सामान्य जनता हीच गॅरंटी आहे, त्याला दुसऱ्या गॅरंटीची गरज नाही. यंदा पाऊस कमी झाला, त्याच्यामध्ये तुम्ही बघा, अरे 2 महिने जोर टिकवायचं, 2 महिने. आजच सगळा जोर घालवला तर पुढं काय व्हायचं. बर थांब आता थांब, मी तुझी नोंद घेतली. यंदा पाऊस कमी झाला, आम्ही नियोजन नीट केले, उजनीचं पाणी तर किती खाली गेले. मित्रांनो, तुम्ही मगाशी सांगायचं राहिलो, मी काल आढावा घेत होतो, दत्ता होता, अनेक लोकप्रतिनिधी होतो, अधिकारी सगळे टॉपचे होते. आपल्या इथं खडकवासल्यामधनं पाणी येताना कॅनॉननी येतं आणि इतकी गळती आहे, 2.5 TMC पाणी वाया जातं. मी आता तिथं खडकवासल्यातनं डायरेक्ट फुलसुंगीला बोगदा काढायचं ठरवलं आणि त्याला पूर्वीचा खर्च 300 कोटी होता, आता तो 1500 ते 1600 कोटी गेला. मी पुण्याला सांगितलंय, विक्रमकुमार कार होते, त्यांना म्हणालो की तुम्हाला पाणी पाहिजे, तुमचं पूर्वीचं पाणी आहे 5 TMC, नंतर आम्ही केलं 11.5 TMC, 6.5 TMC वाढवलं. तेव्हा ते पाणी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, ज्याचा दत्तानी मागाशी उल्लेख केला, ते ट्रीट करून आमच्या शेतकऱ्यांना द्यायचं. ते बेबी कॅनॉन पासून आमच्या दौंड तालुक्यामध्ये काही भागात येते आज पण, परंतु काही क्रॉसिंग करण्याची गरज आहे. सोलापूर पुणे हायवे काम करताना तिथं खाली जी साईज ठेवायला पाहिजे होती पाणी जाण्याची वाढायची, ती कमी आहे आणि म्हणून तिथं जरा अडचण आलेली. ती अडचण आपल्याला सोडवायची. त्याच्यातून ते केलं तर 1500-1600 कोटी रुपये लागतात. मी त्यांना सांगितलं की आम्ही खडकवासल्यापासून फुलसुंगीपर्यंत जेवढा कॅनॉल आहे, दोन्ही बाजूचे रस्ते, जेवढी जमीन आहे, ती सगळी आम्ही याला पुणे महानगरपालिकेला देतो. पुणे महानगरपालिकेने त्या बदल्यात आम्हाला दर वर्षाला 500 कोटी रुपये द्या. त्या 1,500 कोटीत आपला बोगदा होईल, आपलं 2-2.5 TMC पाणी वाचेल. आता जे काही चाललंय, आम्हाला साधारण इकडे पाणी आणायला 3.5 TMC पाणी लागतं. दौंड तालुका, बारामती तालुका, हवेली तालुका, इंदापूर तालुका, बरोबर ना? 3.5 TMC म्हणजे आपली पाळीला मदत होईल. त्याच्यामध्ये मुळशीचा दत्तानी सांगितलं ते सुरवेंचा अहवाल आलेला, त्याच्यामध्ये मी परवा मुळशी टप्प्यात 200 मीटिंग घेतली, त्याच्यात त्यांना पाणी नाही. टाटावाल्यांनी सांगितलं, अजित पवार 80% जमीन आमच्या ताब्यात आहे मुळशीच्या बॅकवॉटरची, 20% शेतकऱ्यांची जमीन तुम्ही आम्हाला घेऊन द्या. मी त्यांना म्हटलं, चला आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीसांशी बोलतो, राज्य सरकारतर्फे त्या 20% जमिनीचा मोबदला त्यांचं भूसंपादन करतो. ते केलं तर 2 TMC पाणी वाढतं. 2 TMC पाणी तिथं वाढलं की त्याच्यातनं मुळशी आणि मुळशीचा हिंजवडी वगैरे तो सगळा भाग आहे, तो सगळा कव्हर होतो 2050 पर्यंत. अशा प्रकारचा, आणि आपलं उजनी दरवर्षी भरत नाही, पण मुळशी दरवर्षी भरत. इतकी साईट चांगली आहे की धरण भरून दरवर्षी ओसंडून वाहत असतं. आणि म्हणून तिथं मागं आम्ही 1 TMC पाणी बोगदा करून घेतलं, ते तिथल्या गावांच्या करता घेतलं. आता तो प्रस्ताव आलाय, मी दत्ता आणि आम्ही सगळेच जण त्याच्या पाठीशी मागे लागणार आहे आणि त्या पद्धतीनं ते काम आपण करून घेणार आहे. कारण त्याच्यात इतका काही जमीन जात नाही आणि जेवढं पुनर्वसन करायचं ते चांगल्या पद्धतीनं समाधान होईल त्यांचं. कालच काही लोक मुळशीच्या माझ्या सभेमध्ये भेटले, ते म्हणले, दादा आम्ही जायला तयार आहे, आम्हाला चांगली घरं द्या, चांगलं गावठाण द्या, चांगल्या सुविधा द्या. 18 का 19 नागरी सुविधा दिल्या की आम्ही त्या ठिकाणी जायला तयार आहे. या पद्धतीनं आपण ते काम करतोय. त्या संदर्भामध्ये साधारण माझा उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचा. आता आपलं सोमंताळी झालं, उद्धवचं बॅरेज झाला, तिकडचंही पाणी आणण्याचा आपण प्रयत्न करतोय, बोगदा आपला उरकत आलेला आहे. या पद्धतीनं पावसाचं पडणारं पाणी जास्तीत जास्त आपल्या आपल्या भागातच तळी भरण्याच्या करता, शेतीला देण्याच्या करता, त्याच्यामध्ये ह्या टनेलमध्ये त्या टनेलमध्ये टाकण्याच्या करता, ह्या खोऱ्यातनं त्या खोऱ्यात टाकण्याकरता, जसं भीमा खोऱ्यातलं पाणी सीना खोऱ्यामध्ये टाकलेलं आहे, तिकडचं आमच्या भोरचं नीरा खोऱ्यातलं पाणी
आपण कृष्णा खोऱ्यामध्ये टाकलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी करू शकतो. म्हणून त्या प्रकारे आपल्याला पुढे जायचंय. मित्रांनो, मगाशी आरोग्याच्या बाबतीतला उल्लेख दत्तानी केला. त्यामध्ये पण केंद्र सरकार राज्य सरकारने फार महत्वाचे निर्णय घेतले. गरीबातल्या गरीब माणसाला देखील चांगल्या प्रकारे स्वतःचा उपचार चांगल्या दवाखान्यात करता आले पाहिजे. त्या पद्धतीनं 5 लाखाचं विमा संरक्षण आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यातून आपण आपल्या इथं महिलांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालय उभं करण्याच्या करता मल्टी स्पेशालिटी रुग्णालय, त्याच्या संदर्भामध्ये दत्ताचं माझं सगळ्यांचंच आमचं लक्ष त्या बाबतीमध्ये आहे. त्याबद्दल पक्ष संघटना पण आपण सगळ्यांनी अधिक मजबूत करण्याचं काम केलं पाहिजे. आज सभा लय मोठी झाली, दादा लय जोरात बोलला, आता काही काळजीच नाही. असलं काय हनुमान प्रदीप दत्ता मामा बाकीच्या सगळ्यांनी करता कामा नये. आज या मेळाव्याच्या निमित्तानं मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना एक गोष्ट सांगायची की परिस्थिती बदललेली आहे. आपण आता परिस्थितीनुसार बदलायला पाहिजे. आपली वेगळी भूमिका घेतली आणि ही भूमिका विकासाच्या दृष्टिकोन नजरेसमोर घेतलेली आहे. त्यामुळं फक्त इंदापूर तालुक्यापुरतच असा नाही तर सर्वच तालुक्याच्या कार्यकर्त्यांना, मला माझ्या जिल्ह्यातल्या 13 तालुक्याला सांगायचंय, माझ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना सांगायचंय की आपण सगळ्यांनी बोलताना जपून बोला. आपल्या सोबत आता अनेक सहकारी पक्ष खांद्याला खांदा लावून काम करतात. त्यामुळे त्यांचा अवमान होईल, त्यांच्या भावना दुखवल्या जातील, त्यांना वाईट वाटेल असं कोणी बोलू नका. ही माझी तुम्हा सगळ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे. त्याच्यामध्ये बोलता बोलता तुमची जिल्हा परिषद, तालुका पंचायत, ग्रामपंचायत, साखर कारखाने इथली परिस्थिती वेगळी आहे. मागे देखील तुम्हाला आठवत असेल, महाविकास आघाडीमध्ये 1999 ते 2014 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारकी खासदारकीला एकत्र आघाडी करायची, पण जिल्हा परिषद आपण वेगळी लढवायची, तालुका पंचायत वेगळी लढवायचो, ग्रामपंचायती वेगळी लढवायचो. अशा पद्धतीनं आपण लोकसभा विधानसभा एकत्र लढवणार आहोत. त्याच्यामुळे इथं भाजपचे नेते, भाजपचे कार्यकर्ते, त्याच्या संदर्भामध्ये आपण त्या बाबतीमध्ये त्यांची पण मदत घ्यावी लागणार आहे. त्यांनाही कुठला मुद्दा राहता कामा नये किंवा तुमची लोक आमच्याशी नीट बोलतच नाही, आमच्यावरच टीका करतात. त्याच्यामध्ये शिवसेना शिंदे गट तोही आपल्या बरोबर आहे. जिथं तिथं त्यांचे उमेदवार असतील तिथं राष्ट्रवादी त्यांच्या बरोबर आहे. या पद्धतीने आपल्याला काम करायचंय. आपण एक वेगळा उद्देश घेऊन पुढे वाटचाल करतोय. आपण आणि सहकारी पक्षात मतभेद होतील यासाठी अनेक लोक देव पाण्यामध्ये बुडून बसलेत, पण आपण सर्वांनी मतभेद होणार नाही, एकमेकांची मन दुखावली जाणार नाही, त्या दृष्टीने काळजी घ्यायला हवी अशी माझी तुम्हाला सूचना आहे. काही काही जण म्हणतात भाऊ भाऊ माझं लय जवळचं राहुल राहुल तर आमच्या घरातला. आता हे सगळं ओळखायच्या बाबी आहे. मी त्यामध्ये कोणावर टीका टिप्पणी करत नाही. मी रोखोक बोलणार आहे. मी तुम्हाला वाजून तुमचं विकासाचं काम दत्ताच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं करून देणार आहे. त्याबद्दल आपण काळजी करू नका. उलट तुम्ही सगळ्यांनी इतर पक्षांच्या बरोबर म्हणजे एनडीएच्या घटक पक्षांच्या बरोबर त्यांना सुसंवाद ठेवा, त्यांना चहा पाण्याला बोलवा. आपल्या पक्ष कार्यालयात सहकारी पक्षाचे कार्यकर्ते यायला हवेत. तुम्ही सरकारी पक्ष कार्यालयाच्या मध्ये जायला काही प्रदीप गारटकरजी हरकत नाही. परवा बघा आपला मुळीक ह्याला महेश लांडेच्या आपल्या ऑफिसला आलेले होते. या पद्धतीनं हे आपण लक्षामध्ये ठेवा आणि एकमेकांचा मान सन्मान ठेवा. कारण आपल्याला लोकसभेच्या जागा जास्तीत जास्त 400च्या पर्यंत आकडा आपल्याला घेऊन जायचा आहे. 400चा आकडा घेऊन जात असताना खूप चांगलं काम माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये पण झालं पाहिजे. इंदापूरकरांनो, मी खरोखरीच तुम्हाला सांगतो की पुढं राज्य सरकारच्या मदतीतनं एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं आणि केंद्राच्या सहकार्यातनं आपली अनेक कामं
काही दिवसापूर्वीच मला मामांनी आणि आज व्यापाऱ्यांनी सांगितलं की दादा आमच्या इथं शिरसोडी कुगाव हा भीमा नदीवरचा पूल करा. इंदापूर तालुका, करमाळा तालुका, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा याला जोडणारा हा पूल आहे आणि तो आम्हाला करून द्या. तो केला तर आमच्या बाजारपेठेवर परिणाम होणार आहे, लोकांना सोय होणार आहे. त्याला काही कोटी रुपये लागतील. मी प्लॅन एस्टिमेट तयार करायला सांगितलंय आणि जून जुलैच्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा समावेश घेणार आहे. हा माझा तुम्हाला शब्द आहे. खूप वर्ष काम राहिलंय, ते काम आपण त्या ठिकाणी करतोय. राज्य स्तरावर एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही चांगल्यातलं चांगलं सरकार चालवण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला केंद्र सरकारचा भक्कम साथ आहे. मध्ये कांदा निर्यात बंदी केली, आम्ही पुन्हा सांगितल्यानंतर आता काही हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली. त्याच्या संदर्भामध्ये असे काही प्रश्न निर्माण झाले की आम्हाला तिथं सांगता येतं, मार्ग काढता येतो. त्याच्यातनं मार्गच बंद झाला तर आपलं नुकसान होणार. आपण मागे जाणार आहोत. आपल्याला मागे नाही जायचं, आपल्याला पुढे जायचंय. आणि त्याच्यामुळे भविष्यात देखील केंद्रातील आणि राज्यातील सरकार एका विचाराचं असलं तर ते जास्त फायद्याचं त्या राज्याचं ठरतं. आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर सरकार स्थापन करणं शक्य होणार आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांची साथ अतिशय महत्वाची आहे, हेही मला सांगायचं. कुणी फोन करतील, कुणाला काही आठवणी येतील, कुणी पूर्वीच्या गोष्टींना उजाळा देतील. त्या सगळ्या गोष्टी किती त्या समजून घ्यायच्या हा तुमचा अधिकार आहे. पण आता कुठं बनवायला कुणी आलं तर आपण बनवायचं नाही. कुणी त्याच्यामध्ये काही वेगळ्या प्रकारचा खडा टाकायला आलं तर ते खडा आपण टाकून द्यायचा नाही. आपल्या सगळ्यांच्यावर टीका होईल. विरोधी पक्षाकडून तुम्हाला डिवचण्याचा पण प्रयत्न जाणीवपूर्वक केला जाईल, फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु तुम्ही सर्वांनी आपल्या उमेदवाराचा विजय, महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल या दृष्टीने प्रयत्न करायचे. कार्यकर्त्यांनो 2 महिने आपण कृपा करून काम करा. पण मी आज या मेळाव्याच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की परिसराचा कायापालट करण्याची वैयक्तिक मी आणि माझ्या विचाराचे सहकारी पक्षाचे सर्वच प्रमुख लोकप्रतिनिधी आम्ही एक दिलाने काम करू. भविष्यात देखील पक्षीय मतभेद संपुष्टात आणून माझ्या इंदापूर शहराचा आणि इंदापूर तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं मी पुढाकार त्या ठिकाणी घेईन. याबाबत सर्व संबंधित प्रमुखांशी चर्चा करून त्यांचाही दृष्टिकोन समजावून घेईन आणि विकासाभिमुख वाटचाल करून या इंदापूर शहराचा आणि तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित प्रयत्न करू अशी ग्वाही मी या मेळाव्याच्या निमित्तानं तमाम माझ्या इंदापूर वासियांना देतो. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की भूतकाळात काय घडलं हा विषय सगळ्यांनीच आता सोडून द्यायचा आहे. कारण त्यावर किती चर्चा केली तर बाबांनो त्याचा काही फायदा नसतो. भविष्यात आपल्याला विकासाभिमुख वाटचाल करायची, त्या दृष्टीनं सर्वांनी एक दिलाने साथ दिली पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. इकडनं नीरा देवघर धरणाचं बचतीचं पाणी 3 TMC ह्याच्याकरता खरं तर मागच आम्ही नीरा देवघर गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित होईपर्यंत विना वापर राहणारं पाणी समन्वयी तत्वावर वाटवाच्या बद्दलचा GR त्या ठिकाणी काढलेला होता आणि नीरा उजवा व डाव्या कालव्यावरील पाण्याचं समन्वयी वाटप, लाभ क्षेत्रात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ह्याच्यात हा फायदा दोन्ही कालव्याच्या क्षेत्रात नागरीकरण, औद्योगिकरण, कृषी पूरक उद्योग, साखर कारखाने, फळबागांना होईल. आणि याच्यामध्ये डाव्या कालव्याला 55% आणि उजवा कालवा जरा लहान असल्यामुळे 45% त्याच्यामध्ये डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील पुरंदरचा काही भाग, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील 37,000 हेक्टर लाभ क्षेत्राला व नीरा उजव्या कालव्यातल्या खंडाळा, पैठण, माळशिरस, पंढरपूर, सांगोल्याला 65,000 हेक्टरला त्याचा लाभ होणार आहे. हा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. दत्ताचं म्हणणं पुढे पण त्याची कंटिन्युटी टिकावी, त्याबद्दल केंद्र सरकार आपल्या विचाराचं पाहिजे, राज्य सरकार आपल्या विचाराचं पाहिजे. आम्ही पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यामध्ये महावितरणच्या समस्या सोडवण्याच्या करता पण डीपीडीसीतनं 100 कोटी रुपये मी त्या ठिकाणी दिलेत. आता पण तुम्ही अनेकांनी 100 ट्रान्सफॉर्मर द्या,
एक पोल आणि आणखी काही करून द्या. मी ताबडतोब त्याच्यावर ऑर्डर केलेली आहे. ती पण तुमची कामं आता निराळी झाल्याशिवाय राहणार नाही. 2014 ते 24 या वर्षात इंदापूर तालुक्यात निधी कमी पडू दिलेला नाहीये. कामाची पावती म्हणूनच आपण राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहिला. त्याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे बरीच मोठी यादी आहे की काय काय कामं आपण सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून केली. हायब्रिड एन्युटी, मोरगाव बारामती कळंब बावडा नीरा नरसिंहपूर रस्ता हा आपण केला. तीर्थक्षेत्र नीरा नरसिंहपूरला विकास आराखडा 260 कोटीचा आपण दिला. पलीकडचं काम 236 कोटीचा मोरगाव ते नीरा नरसिंहपूर केलं. इंदापूर न्यायालयाची इमारत आपण 17 कोटीची इमारत निवासस्थानं केली. क्रीडा संकुलाला 5.5 कोटी रुपये आपण दिले. पोलीस स्टेशनला 2 कोटी 30 लाख रुपये दिले. आशियाई विकास बँकेच्या तर्फे आपण 218 कोटी रुपयाची कामं. बारामती भिगवण राशीर रस्ता हा एप्रिल 24 पर्यंत पूर्ण होणार आहे. आशियाई विकास बँकेकडनं कॉन्क्रीटचा 10 मीटरचा रस्ता खडकी पारवडी शेटफळगडे भवानीनगर हा एप्रिल 2024 पर्यंत 173 कोटीचा पूर्ण होणार आहे. नीरा नदीवरचे निमगाव इंदापूर ते चाकोरे माळशिरस जोडणारा पूल 13.5 कोटी. बोराटवाडी इंदापूर ते उमरे दहीगाव माळशिरस जोडणारा पूल 16 कोटी. गोरची इंदापूर ते पळस मंडळ माळशिरस 12 कोटी. तावशी इंदापूर ते आसू फलटण 17 कोटी. त्याच्यामध्ये हे सगळे पूल आपण करतोय. त्याच्यामध्ये वीरश्री मालोजी राजे भोसले गडी आणि हजरत चांदसावली बाबा दर्गा हे काम मला दत्ता माग लागून माझ्याकडनं मंजूर करून घेतलं. त्याचा विकास आराखडा तयार केला. ते नियोजन माझ्याच खात्याकडे ते काम घेतलं म्हणजे पैशाची काय अडचण नाही. अर्थमंत्री आपण, नियोजन मंत्री आपण, पैसे द्यायला आपणच. त्याच्यामुळे 38 कोटी रुपयाचं हे काम आहे. हायब्रिड एन्युटी टप्पा 2 अंतर्गत डाळस नंबर 2 ते कळस वालचंदनगर कळंबोली माळशिरस रस्ता 42 किलोमीटर लांबीचा 300 कोटी रुपयाची किंमत आहे. त्याच्यामध्ये हे अजून बरंच आहे. त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 72 किलोमीटर 1821 कोटीचा आणि पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 4 ठिकाणी त्याच्यामध्ये 139 कोटी अशी करोडो रुपयाची कामं आपण केली. का केली तर सरकार आपलं होतं, आमदार आपलं होतं म्हणून कामं झाली. आता सरकार केंद्रातलं आपलं आणायचंय आणि त्या सरकारचा विचाराचा खासदार आणायचा. तर ही राज्यातली कामं आहे मित्रांनो. केंद्रातली कामं तर खूप असतात आणि ती मिळवून आणण्याचं काम त्याकरता आम्ही कुणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कमी पडणार नाही या पद्धतीची खात्री मी देतो. आपल्या इंदापूर तालुक्यात एमएससीबीची झालेली कामं वालचंदनगरचं 220 केवीचं सबस्टेशन काम पूर्ण झालं 100 कोटी. लोणी देवकर एमआयडीसी येथे 220 केवीचं काम पूर्ण झालं 60 कोटी. बादलवाडी 33/11 काम पूर्ण. लासूर्ण 33/11 काम पूर्ण. बाबुळगाव 33/11 काम पूर्ण. झगडेवाडी 33/11 काम पूर्ण. आगोदी 33/11 काम पूर्ण. निमसाकार 33/11 काम पूर्ण. शेळगाव 33/11 काम पूर्ण. बावडा सबस्टेशन क्षमता वाढ केली. वडापूर 33/11 काम मंजूर. रेड्डी 33/11 काम मंजूर. रेडा 33/11 काम मंजूर. सुरवड इंदापूर शहर शिरसोडी पोनकुलवाडी सगळीकडे 33/11 काम मंजूर. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ माझ्या ताब्यामध्ये तुम्ही दिलं. निमगाव केतकीचं नवी इमारत बांधली. केतकेश्वर विद्यालय डाळची न्यू इंग्लिश स्कूलची नवी इमारत बांधली. निमगावची माध्यमिक विद्यालयाची इमारत बांधली. काटेश्वरची विद्यालयाची इमारत बांधली. कळशची हरणेश्वरची इमारत बांधली. या गावाला विचारा कुणाला 1 रुपया वर्गणी मागितली का? 1 रुपया देखील मी डाळजला निमगाव केतकी निमगाव काठी यांना कोणाला मागितली नाही. कळसला हा निधी तुम्ही मला नेहमी ताकद दिली, आशीर्वाद दिले, पाठिंबा दिला. त्यामुळे माझ्याही ओळखी झालेल्या. मी पण काही उद्योगपतींना सांगितलं किंवा इथं आम्हाला मदत करा तर CSRचा फंड आपल्याला मिळू शकतो. त्याच्यातून आपण वेगवेगळ्या दानशूर व्यक्तींच्या देणग्यातून या आता दोन्ही इमारती बांधलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची सोय केली. आताच सकाळी विद्यानगरीमध्ये उतरलो.
रस्ते इतके दुर्दशा झाली, तुम्ही 2 महिन्यांनी जा कसे रस्ते चकाचक होत. सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं सगळं एकदम चांगलं करून द्या. बाकीच्या सगळ्या सुविधा तिथं करतो. त्याच्यामध्ये अजून काही माझ्या इंदापूर तालुक्यातल्या लोकांच्या करता ही सोय शिक्षणाची नाही आणि ती तिथं असावी त्या पद्धतीनं आपण करणार आहे. मित्रांनो, मला इथल्या सगळ्यात तरुणांना सांगायचंय, 2 मार्चला बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या 12 एकराच्या ग्राउंडवर महारोजगार मेळावा, नमो मेळावा हा राज्य सरकारने आयोजित केला. पुणे विभागाचा 5 कोटी रुपये आम्ही 6 विभागात खर्च करतो. लातूरचा झाला, नागपूरचा झाला. त्याच्यात कमीत कमी 10,000पेक्षा जास्त मुलामुलींना रोजगार मिळतो. माझी तुम्हाला विनंती आहे, मोठ्या कंपन्या येतात, इंटरनॅशनल कंपन्या, देशातल्या, परराज्यातल्या, राज्यातल्या, जिल्ह्यातल्या, आणि त्या मेळाव्याचा आपण उपयोग त्या ठिकाणी करून घ्या. जे काही तुम्हाला करता येतं शक्य असेल ते मला तुमच्या करता करायचंय आणि त्याकरता आम्ही लोकप्रतिनिधी कुणी कमी पडणार नाही हा विश्वास मी आपल्याला सगळ्यांना देतो. पण लोकसभेच्या मतदानादिवशी घड्याळाचं बटन दाबायचं तेवढी मात्र माझी हात जोडून विनंती आहे. त्याच्यात मात्र काटकसर करू नका, त्याच्यात मात्र कुठं कमतरता भासून देऊ नका. तुम्ही जेवढं भरभरून द्याल तेवढं भरभरून उद्याची 5 वर्ष नाही दिले तर अजित पवार नावाचं सांगायचं नाही. एवढा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.